परत सांगते मी, की आपल्या सगळ्यांना दिसतंय की तिने जे शेअर केलंय चित्र, दरवाजातून बाहेर पॉझिटिव्हिटी आहे, प्रकाश आहे, उजेड आहे. तर सगळेजण आपण तिकडे जाऊ शकतो. आपल्या सगळ्यांकडे सेम माइंड आहे, आपण सेम होमोसेपियन सॅपियन जे झालोय आता उत्क्रांत मानव, तरी आपण त्या अबंडन्स कडे जात नसू. तर कारण काय? कारण ह्या रूम मध्ये जे दिसतंय ती अंधार आहे आणि बाहेर उजेड आहे. आणि मग ह्या रूम मध्ये जे कप्पे आहेत, छोटे छोटे खाणे आहेत, हे ज्या रूम मध्ये खाली दिसत आहेत, आणि एक पेटी आहे. तर हे सगळ्या निगेटिव्हिटीज आहे आपल्या. तर प्रत्येक गोष्टीत वेगवेगळ्या निगेटिव्हिटीज आहे. म्हणजे हेल्थमध्ये आपण ज्या कंप्लेंट केल्या, पैशामध्ये केल्या, रिलेशनशिपमध्ये केल्या, वस्तूंमध्ये, नेचरमध्ये, सगळीकडे आपण ज्या कंप्लेंट्स केल्या. आणि ही पेटी म्हणजे इथे अजून अजून निगेटिव्हिटीचा, ज्या निगेटिव्हिटीकडे, ह्या तर डेली आपण ज्या कंप्लेन करतो ही ब्लॅक जी पेटी आहे त्याच्यामध्ये तर अजून आपल्या खूप डिपेस्ट सबकॉन्शियस माइंड मध्ये निगेटिव्ह बिलीफ्स आहे. आणि ते आपण जी निगेटिव्हिटी, जे आपले पाप पुण्य म्हणतो, ते तिथे आहेत. आणि त्या सगळ्या अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचंय. मग आता जे आपण काम करतोय ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. की आपलं घर जसं असतं आणि एखादं घर पडीत आहे, त्या घरात जो येतो ते जे टाकतोय, लहानपणापासून आपण टाकत चाललोय, आत्यानी हे म्हटलं, काकानी हे म्हटलं, आई पप्पांनी हे म्हटलं, निगेटिव्हिटी सगळ्या, की तू असाच आहे, जग तर असंच असतं, लोक तर भ्रष्टाचारीच आहे, गव्हर्नमेंट असंच आहे, अशा सगळ्या निगेटिव्हिटी, पैसा तर आला तर टिकतच नाही, आपले काय 40 नंतर तर म्हातारपणच येतं, ह्या सगळ्या निगेटिव्ह, ह्या तर छोट्या गोष्टी, काही काही अजून डिपेस्ट आपले दुःख, कोणता ट्रॉमा, कोणी धोका दिला, हे सगळं आपल्या त्या निगेटिव्हिटीज ह्या रूम मध्ये आहे. आणि तसे ते सामान आपण कलेक्ट करत गेलो आपण आपल्या मनामध्ये. हे सगळे वाक्य आहे ना आपल्या, खूप असा आपला मोठा डायलॉग आहे, सेल्फ डायलॉग, तो सगळा कलेक्ट करत गेलो. आणि तो आपला नाहीये, आपल्याला लोकांनी थोपवलाय. कोणी बोलले, टीचर्स बोलले असतील, तुला तर अक्कलच नाहीये, तू तर वडापावच्या गाडी काढण्याचा पण लायकीचा नाहीये, किंवा तू तर मग काय तिकडे रिक्षावालाच होणार आहे, तुझ्याने काय होणार नाही, तेरे बस की कुछ नाही. असं तसं आपण ते लगेच ऍक्सेप्ट केलं आपल्या लहानपणाने, की नाही, मी तर खरंच टीचर म्हणताय म्हणजे मी त्याला लायक नाहीये, मी हे नाहीये, लायक नाहीये त्याचा. तर त्या बिलीफ आपण त्या घरामध्ये साठवत गेलो, निगेटिव्हिटी. तर ते घर पडीत आहे, त्याची कधीच साफसफाई नाही झाली, त्याला जाळे, जळमटे, झुरळ, पाली, जे पण घुशी लागल्या असतील, असं सगळं आपलं घर समजूया, माइंड म्हणजे हे निगेटिव्हिटीचं. आणि आता आपण जे मॅजिक बुक करतोय, पहिल्या दिवसापासून तर 28 दिवसापर्यंत, आणि पहिले 3 दिवस तिने जे आपलं इंट्रोडक्शन घेतलं की हे का करायचंय, तर ते घर आपण आता एक एक जाळे, जळमटे, ते धूळ, त्या पाली, ते औषध सगळीकडे मारतोय, सगळ्या सगळ्या ठिकाणी. म्हणजे जे हेल्थ असेल, रिलेशनशिप असतील, मनी असेल, काल आपण वर्क मध्ये बघितलं, कामात आपल्या प्रत्येक कर्मामध्ये असेल, दिवस कसा स्पेंड करायचा. तिने सकाळी उठल्यावर 10 त्याच्यासाठी लिहायला लावल्या, तर दिवसभर कामात पण पॉझिटिव्ह बोलायला लावलं, तर रात्री झोपायच्या वेळेस मॅजिक बुक, मॅजिक रॉक पर्यंत. म्हणजे तिने एक पण जागा ठेवणार नाहीये की आपण निगेटिव्ह कुठेतरी बोलू. कारण ती आपण त्या पॉझिटिव्हिटीने, त्या प्रकाशाची जी जादूची छडी आहे, ती आपण सगळ्या घरावर मारणार आहे, एक एक गोष्ट साफ करणार आहे, सगळे जाळे, सगळे धूळ, सगळे जळमटे. आणि मग आपण ती फरशी फिनाईलने सगळं पुसून, रंगरंगोटी करून, जेव्हा हे दार उघडू आपण, तेव्हा आपला अबंडन्स आपल्या घरात येणार आहे. आणि मग ते 28 दिवस त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशननी, एकदम फोकसनी काम करणं आहे. कारण आपण जसा तो भिंग लावतो ना एका बिंदूवर, जसं सूर्यप्रकाश येतो आणि त्या बिंदूवर लावला तर तो कागद जळतो, कागदावर जर तो कंटिन्यू फोकस ठेवला, तर तसं आपल्याला फोकस 28 दिवस प्रॅक्टिसेसचा, कन्सिस्टन्सीचा, कितीही आपल्याला काही झालं, काही त्रास झाला, तरी 28 दिवस आपण तो करणारच आहे. तर ती जी निगेटिव्हिटी जळेल ना आपली, तर ती तुमच्यावर आहे, आता तुम्ही किती तप करता. तर आपल्याला हे तपच करायचंय की आपलं घर आपण साफच करून सोडायचं. कोणती ओल्ड बिलीफ, लिमिटिंग बिलीफ, काही नात्यांचा त्रास, काहीच काहीच ठेवायचं नाही. कोणाला माफ करायचं, त्याला माफ करून द्या. तुम्हाला माफी मागायची, माफी मागून घ्या. पैशाबद्दल बोलले, थँक्यू म्हणून घ्या. हेल्थ बद्दल बोलले, कुठे काय केलंय ना आपण, जे पूर्वीचे कर्म, ते सगळे पॉझिटिव्ह केल्याशिवाय आपण, हे चॅप्टर आहे मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. म्हणजे आपण जे आधी निगेटिव्हिटी, काय कचरा केलेला आहे त्या घरामध्ये सगळ्या आपल्या, तो केल्याशिवाय ते छान असं उजेड, प्रकाश, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, भरभराट आपल्याला दिसू शकणार नाही. ती दिसायची आहे तर आपले माइंडचे जळमटे साफ करावे लागतील. आणि त्याच्यासाठी मी उदाहरण दिलं होतं, ते काचेचं जे आपलं पात्र आहे, ते पूर्ण गढूळ काळ्या पाण्याने जे झालंय, ते आपण एक एक दिवस साबण लावून, एक एक दिवस पाणी टाकून, ड्रॉप बाय ड्रॉप केमिकल टाकून आपण ते पाणी स्वच्छ करतोय. तर मग ती आपल्याला तेवढे 28 वेगवेगळे एरियाज दाखवते की कोणत्या ह्याच्यात काय करायची गरज आहे.
तर माझं आज आपण पूर्ण पास्ट टेन्स वरचं किंवा पास्ट टेन्स मध्ये ज्या चुका केल्यात, आपण निगेटिव्हिटी केली आहे, तो अंधेरा आपल्या लाईफ मध्ये, त्याचा उजेड आपल्याला उजेडाकडे जायचंय. तर ते अंधारातून प्रकाश कुठे कसा निर्माण करायचा ते ती सांगणार आहे. मी आज, मला लक्षात नाही आलं पण मी काळं घातलंय, म्हणजे तेच निगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी मे बी सिम्बॉलाइज करायचं असेल, आय डोंट नो. मला असंच वाटलं आणि घातलं, पण ते कोइन्सिडन्स भारी वाटलं मला आता विचार करून. The thankful person is thankful under all circumstances. तर थँकफुल पर्सन असतो ना, तो ऑल सर्कमस्टन्सेस मध्ये थँकफुलच असतो. म्हणजे आता एखादा बघा, एखादा माणूस तुम्ही बघितला असेल, तुम्हाला तो माणूस, त्या माणसाचा ऍटिट्यूड खूप आवडतो. तुम्हाला वाटतं यार कसं जमतंय ह्या माणसाला एवढं छान, म्हणजे काही पण होऊन जाऊ, तो चिडतच नाही. कधी कोणी असतो की काही पण परिस्थिती येऊ, कर्ज येऊ, कोणाचा ऍक्सिडेंट हो, काही पण येऊ, भांडण येऊ, समोरचा काही पण करो, तो असा लगेच असा सगळा स्विच पाडून अग्रेशन मध्ये नाही जात. तो विचार करतो, थांबतो, पॉज घेतो आणि मग असं त्याच्यावर सोल्युशन काढतो. तर आपण एकदम असं ऑ मध्ये होऊन जातो की ह्या माणसाला कसं सुचलं, मी तर तिथे लगेच भांडायला उतरलो असतो. तर तो थँकफुल पर्सन आहे, तर तो सगळ्या सर्कमस्टेन्सेस मध्येच थँकफुल राहतो. नाहीतर आणि जो निगेटिव्ह पर्सन आहे, त्याला कितीही पॉझिटिव्ह देऊन द्या, तर तो निगेटिव्हिटीच काढेल त्याच्यातून. तर पुढे आपण ती निगेटिव्हिटीवर कशी मात करायची बघूया. Whether it's relationship in turmoil, financial pressure, a lack of health, or problems in a job, negative situations arise because of a lack of gratitude over a long period of time. If we are not grateful for each thing in our lives, we are unintentionally taking those things for granted. Taking things for granted is a major cause of negativity. Because when we take things for granted, we are not giving thanks in return, and we stop the magic happening in our lives. Just as giving thanks to others will always lead to our life magically increasing, so must taking things for granted always lead to our life decreasing. तर आता त्या पॉझिटिव्ह माणसाचं हे सांगितलंय त्यांनी की रिलेशनशिप मध्ये काही प्रॉब्लेम येऊ, पूर्ण टर्मॉईल होऊन जाऊ, रिलेशनशिप पूर्ण तुटायला येऊ, फिनान्शियल प्रेशर येऊ, त्याच्या हेल्थमध्ये ब्रेकडाऊन झालंय, प्रॉब्लेम झाले, जॉबमध्ये झाले, किंवा एनी सिच्युएशन आली, तर ती लॅक ऑफ ग्रॅटिट्यूड मुळे आली आहे ओव्हर द लॉंग लॉंग पिरियड ऑफ टाइम. म्हणजे जो आपण लॉंग पिरियड पासून आपण जर थँकफुल नाही, आभारी नाही, कृतज्ञ नाही, तर त्या तिथे त्या त्या क्षेत्रात आपल्याला प्रॉब्लेम येणार. तर इफ वी आर नॉट ग्रेटफुल फॉर ईच थिंग इन अवर लाईफ, वी आर अनइंटेन्शनली टेकिंग दोज थिंग्स फॉर ग्रँटेड. तर आपण ग्रँटेड घेतो. त्या दिवशी जे म्हटले, आपण म्हटलो ना की सेन्सेसचे आपण थँकफुल होतो, तर आपण सेन्सेसला कधी इम्पॉर्टन्सच नाही दिला. आपल्याला वाटलं सेन्सेस असतात त्यात काय विशेष आहे. आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतल्या गोष्टी, आणि त्याला आपलं इंटेन्शन नव्हतं, आपल्याला कोणी शिकवलं नाही आणि त्यांनाही माहिती नव्हतं की हे आभारी असलं पाहिजे. मग त्याच्यामुळे ही मेजर निगेटिव्हिटी आहे की आपण थँकफुल नसणं म्हणजे पण तर निगेटिव्हिटीच आहे ना, ती कुठे पॉझिटिव्हिटी आहे. तर त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. आर यू ग्रेटफुल फॉर युअर हेल्थ वेन इट्स गुड, और डू यू ओनली नोटीस युअर हेल्थ वेन युअर बॉडी गेट्स सिक्स और हर्ट्स? आपण ग्रेटफुल आहे का जेव्हा आपण चांगले, हेल्दी, हॅपी असतो तेव्हा? नाही. आपल्याला जेव्हा दात दुखतो तेव्हा कळतं की किती मोठी कळ गेली, आता डोकं दुखतं तेव्हा किती डोक्यात कळ गेली, तेव्हा दिसतं आपल्याला की हा, हे बॉडी पार्ट आहे आपल्याला हा पण, जेव्हा ते दुखत असतं. पण तो असतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव पण नसते. आपल्याला फिदर सारखं लाईट फील होतं की एकदम छान, आपलं मस्त पंखासारखं जीवन आहे, आपल्याला एक पण बॉडी पार्ट दुखत नाहीये. पण जेव्हा दुखतो तेव्हा एक एक नस, एक एक बॉडी पार्ट, सगळे हाडं काढं सगळे फील होतात. तर तेव्हा आपल्याला लक्ष जातं. मग तेव्हा अरे तू बरा हो रे, बरा हो रे, तेव्हा म्हणून पण, तेव्हा पण बरा हो रे नाही म्हणत आपण. तेव्हा काय दुखतंय, काय माझं नशीब खराब, आत्ताच प्रॉब्लेम यायचा होता, आत्ता मला काम होतं, तेव्हा पण आपण निगेटिव्हिटी करतो. तर आर यू ग्रेटफुल फॉर युअर जॉब एव्हरी डे, और डू यू ओनली व्हॅल्यू युअर जॉब वेन युअर हार्ट हिअर देअर विल बी कटबॅक्स? जॉबमध्ये पण आपण थँकफुल नसतो. जेव्हा ते जे नोकरीवरनं काढल्या जायच्या बातम्या ऐकतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की नाही बाबा, आहे माझा जॉब आणि तो कधीही जाऊ शकतो. मग तेव्हा आपण अलर्ट होतो. तर आर यू ग्रेटफुल फॉर युअर पे और सॅलरी एव्हरी सिंगल टाइम यू रिसीव्ह इट, और डू यू टेक युअर पे और सॅलरी फॉर ग्रँटेड? आर यू ग्रेटफुल फॉर युअर लव्ड वन्स वेन एव्हरीथिंग रनिंग स्मूथली, और डू यू ओनली टॉक टू अदर्स अबाउट युअर लव्ड वन्स वेन देर आर प्रॉब्लेम्स? Are you grateful when your car is working well, or do you only think of your car when it breaks down?
तर आपली जेव्हा सॅलरी होते तेव्हा आपल्याला वाटतं काय हा दर महिन्याला तेवढीच तर होते, काय विशेष आहे. पण जेव्हा त्या सॅलरीत कट होणार असेल, जेव्हा कोविडमध्ये अर्ध्या सॅलरी आल्या, कोणाला सॅलरी नाही मिळाल्या, तेव्हा आपल्याला कळतं की सॅलरी, तेवढी सॅलरी पण किती इम्पॉर्टंट आहे. मग जेव्हा आपण लव्ड वन्सला पण टेकन फॉर ग्रँटेड घेतो की हा आहेत माझे आई बाबा, भाऊ बहीण, सासू सासरे, सगळे आपल्या आजूबाजूचे काका मावशी आहेत. पण जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना येतो तेव्हाच आपण बोलायला जातो. जेव्हा सगळं चांगलं चालू आहे तेव्हा हॅपीली आपण फोन नाही करत. ते आर यू ग्रेटफुल फॉर आपली कार पण जेव्हा चांगली चालू आहे तेव्हा आपल्याला काही फरक नाही पडत. जेव्हा ती बंद पडायला लागते, जेव्हा काम येतं तेव्हा आपण करतो ती. तर taking things for granted results in complaining, negative thoughts and words. So when you complain, by the law of attraction, you must bring more things into your life to complain about. कंप्लेन म्हणजेच निगेटिव्हिटी आहे आणि जेव्हा आपण कंप्लेन करतो तर मोर कंप्लेनचे चान्सेस येतात. तर इफ यू आर कंप्लेनिंग अबाउट द वेदर, द ट्रॅफिक, युअर बॉस, युअर स्पाउस, युअर फॅमिली, अ फ्रेंड, अ स्ट्रेंजर, वेटिंग इन लाईन्स, bills, the economy, the cost of something or the service of a company, you are not being grateful and you are pushing your dreams life further away with every complaint. तर आपली जॉब, ट्रॅफिक, स्ट्रेंजर, फॅमिली, फ्रेंड, लाईन, बिल, इकॉनॉमी, देशाबद्दल, पॉलिटिशियन बद्दल, बॉस बद्दल, कोणती पण सर्व्हिस, एखाद्या कंपनीने जी सर्व्हिस दिली, आपण हॉटेलला गेलो, कोणत्या हॉटेलला आपल्याला फूड नाही आवडलं, तर कुठे पण आपण जातो आणि मग आपण कंप्लेन करतो. मग तेव्हा आपलं ड्रीम लाईफ आहे ते दूर जातं. आपण एखादा पॉझिटिव्ह म्हणजे हॉटेलला गेलो आणि तिथे खूप छान जेवण मिळालं, तर आपण गुगलवर जाऊन पॉझिटिव्ह रिव्ह्यू नाही लिहिणार जाऊन पटकन. पण निगेटिव्ह काही असेल तर ते 4 जणांना सांगतो जाऊन की त्या हॉटेलला नको जाऊ, तिथे ती सर्व्हिस चांगली नाही. किंवा मग गुगलला काही जण जाऊन इतके रिव्ह्यू लिहितात निगेटिव्ह, तर असं पटकन करतो आपण निगेटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह नाही होत आपल्याकडून लवकर. So now you understand that complaining negative thoughts and words and taking things for granted stops the good things in your life. Now you understand that when something goes very wrong, you have unintentionally not been grateful enough. It's impossible to be negative when you are grateful. It's impossible to criticize and blame when you are grateful. It's impossible to feel sad or have any negative feeling when you are grateful. तर त्यामुळे कंप्लेन हे निगेटिव्ह आहे आणि टेकिंग थिंग्स फॉर ग्रँटेड पण निगेटिव्हच आहे. म्हणजे आपण निगेटिव्ह नाही बोललो समजा, पण त्या थिंग्सला आपण अप्रिशिएट पण नाही केलं किंवा लक्ष पण नाही दिलं. आपण टेकन फॉर ग्रँटेड घेतलं की आहेतच, त्यांना गृहीत धरलं. ती पण निगेटिव्हिटीच आहे. कारण तुम्ही तेव्हा पण तर कुठे थँक्यू म्हणताय आपण. तर म्हणून अनइंटेन्शनली असो या इंटेन्शनली असो आपण निगेटिव्हिटी करतो, म्हणजे माहीत असून किंवा अज्ञानात करतोच. तर आपण जेव्हा अप्रिशिएट करतो कोणाला तर आपल्या मनात वाईट फिलिंग नाही येऊ शकत ना. जेव्हा क्रिटिसाइज करतो, ब्लेम करतो तेव्हाच निगेटिव्हिटी येऊ शकते. तर मग क्रिटिसाइज करणं आणि थँकफुल असणे ह्या विरुद्ध गोष्टी आहे. तर सॅड फील करणं, निगेटिव्ह असणं आणि ग्रेटफुल असणे ह्या वेगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे ग्रेटफुल असणं हे आपल्याला वरच्या फ्रिक्वेन्सीला घेऊन जातं. खालच्या फ्रिक्वेन्सीला सॅड, ब्लेम, क्रिटिसाइज या खालच्या फ्रिक्वेन्सी आहे. त्यामुळे ओव्हर द पिरियड, लॉंग पिरियड ऑफ टाइम टू ट्रान्सफॉर्म देम विथ ग्रॅटिट्यूड. म्हणून ह्या सिच्युएशन आपल्याला जर बदलायच्या आहे, the best news is that if you have any negative situation in your life currently, it won't take a long period of time to transform them with gratitude. तर आता बेस्ट न्यूज ही आहे की झालं आपल्या ज्या कंप्लेन करून झाल्या, पण आता नवीन गोष्ट ही आहे की आपण ह्या सिच्युएशन चेंज करू शकतो. लॉंग पिरियड ऑफ टाइम ज्या तेव्हापासून झालेल्या नव्हत्या त्या आत्ता ट्रान्सफॉर्म करू शकतो का, तर आत्ता कृतज्ञ होऊन. The negative situations will disappear in a puff of smoke just like a magic. तर त्या निगेटिव्ह सिच्युएशन अशा ज्याचा स्मोक असतो ना बाहेरचा, तो स्मोक जसा गायब होतो किंवा सिगारेटचा स्मोक जसा पटकन हवेत विरून जातो, त्या मॅजिक सारखा आपल्या निगेटिव्ह सिच्युएशन जातील. जर आपण आत्ता एकदम फोकस लाईक ते ह्याच्यासारखा मॅग्निफाईंग ग्लास जे आहे भिंगासारखा जर आपण फोकस केला की कृतज्ञता, ओनली कृतज्ञता 28 दिवस, त्याच्यातले 28 पैकी 7-8 तर 8-10 गेले आपले दिवस आता, तेवढं आपण धरून ठेवलं तो कृतज्ञतेचा धागा, तेवढ्या आपल्या निगेटिव्हिटी, निगेटिव्ह सिच्युएशन्स, प्रॉब्लेम जस्ट तशा धुरासारख्या त्या गायब होतील. फर्स्ट, ॲज डिफिकल्ट ॲज इट मे बी, यू हॅव टू लुक फॉर थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर इन द निगेटिव्ह सिच्युएशन. आत्ता डिफिकल्ट वाटतंय आपल्याला की आत्ता समोर प्रॉब्लेम आहे आपल्या, आणि मग आत्ता आपण कसं पॉझिटिव्ह राहणार ना. आत्ता जर समजा काही माझा त्रास आहे
तर मी आत्ता पॉझिटिव्ह नाही राहू शकत. आत्ता जर मला हेल्थचा प्रॉब्लेम आहे, मला रिलेशनशिप चांगले नाहीये, मला मनीचा प्रॉब्लेम आहे सगळा, तर आत्ता मला एवढं रडायला येतंय, डिप्रेस वाटतंय, त्याच्यात मी पॉझिटिव्ह कसं राहू? ते थोडं डिफिकल्ट जाईल, थोडे 2-4 दिवस डिफिकल्ट जाईल आपल्याला. पण तोच एक पर्याय. दुसरा काय पर्याय आपल्याकडे? जिनी तर नाही ऍक्च्युअल की जादुई दिवा आहे आपल्याकडे आणि तो घासला ना आता ट्रान्सफॉर्म झालं. आपल्याला मेहनत ती करावी लागणार आहे, की आपल्या माइंडसेटला एक सवय लावावी लागणार आहे ती पॉझिटिव्हिटी मध्ये राहायची. आणि ती आपण सगळे आता ह्या ग्रुपमध्ये आहे ना, ह्या ग्रुपची एक एनर्जी असते. हेच काम तुम्ही एकटं कराल, हेच बुक तुम्ही बऱ्याच जणांनी आपण एकटं करून बघितलं, ती एनर्जी राहत नाही. ह्या ग्रुपच्या एनर्जीला, ग्रुपमध्ये सत्संगला का जातात लोक? सत्संग करायला एकत्र जातात, प्रवचनांना जातात, ध्यानधारणांना एकत्र जातात, ग्रुपमध्ये मेडिटेशन करतात. कारण त्या ग्रुपची पूर्ण सगळेजण एका लेवलला, आता तुमचं आणि माझं नॉलेज म्हणजे आता आपल्या ह्या ग्रुपचं नॉलेज एका लेवलला आलेलं आहे. तर आपण जे पटकन थॉट्स तयार करू ना, त्या थॉट्सला पटकन एक एनर्जी तयार होणार. पण आता एखादा माणूस अचानक आज जॉईन झाला आणि त्याला मी काय बोलते ते झेपणारच नाही. तो 8 दिवस तुम्ही सराव करून थोडेसे वरच्या लेवलला आता आलेत त्या फ्रिक्वेन्सीला, तर ती तुम्हाला पटकन एक गोष्ट सांगितली ऍब्झॉर्ब होणार किंवा काहींची मॅनिफेस्ट होऊन जाणार. पण अचानक आज एखादा जॉईन झाला नवीन, त्याला माहितीच नाही ही काय बोलते, काय जादू आहे, काय माहिती, बॅकग्राऊंड नाही माहिती, काहीच नाही. मग त्याचा बिलीव्ह पण नाही होणार. आणि उलट आहे ना, आपल्या 15-20 जणांची जी एनर्जी आहे, तो एक जण येऊन थोडासा डिस्टर्ब करू शकतो मेंटली. कारण का? त्याच्या मनात डाऊट्स आहेत, त्याची निगेटिव्हिटी आहे, त्याचा ब्लेम गेम आहे, सगळं असेल. तर ते आपल्यावर थोडं इफेक्ट होऊ शकतं. म्हणून सगळ्यांनी एकत्र प्रॅक्टिस करणं, सोबत राहणं, सोबत ही 28 दिवसाची जर्नी खूप चांगली होऊ शकते आपल्यासाठी. कारण आपण एकमेकाचा हात धरून त्या निगेटिव्हिटी मधून, त्या डिप्रेशन अवस्थेमधून आपण पटकन दुसऱ्याचा हात धरून बाहेर येऊ शकतो. आता आपल्यामध्ये काही आहे ना वरच्या लेवलचे आहेत, काही नवीन लेवलचे, काही मीडियम प्रॅक्टिशनर्स आहेत, काही असाइनमेंट्स करतायत किंवा काहींना आधीपासून थोडंसं बॅकग्राऊंड आहे, पॉझिटिव्हिटी, सिक्रेट बुक असं. तर म्हणजे कोणाची पॉझिटिव्हिटी कोणाला लवकर खेचल्या जाईल ना, तर म्हणजे नाही का, एक जण पडलाय खाली तर आपण सगळे वर येतं त्याला वर खेचू, असं एकमेकांना आपण एनर्जीने खेचतोय आता. आणि मग सगळेजण त्या लेवलला येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे मोमेंटम तोडू नका एनर्जीचं. तर नो मॅटर हाऊ बॅड थिंग्स आर, यू कॅन ऑलवेज फाइंड समथिंग टू बी ग्रेटफुल फॉर. तर किती थिंग्स वाईट असल्या आता, तरी तुम्हाला काहीतरी चांगलं आहेच ना. किती डिप्रेशन मध्ये असले तर जेवण तर लागतच आहे ना तुम्हाला. जेवणार तर आहेच, तर मग ते तर पॉझिटिव्ह होतंय. झोपणार तर आहेच, ती पॉझिटिव्ह गोष्ट होते. सकाळी पोट साफ होणं, तर टॉयलेट सीटवर बसल्यावर कोणी डिप्रेस नाही होत. ती पण एक पॉझिटिव्हिटीची गोष्ट आहे. लोकांना त्याच्यासाठी पण गोळ्या घ्याव्या लागतात, चहा घ्यावा लागतो. म्हणजे तिथे काहीतरी दिवसभरात शिट गोष्ट पण पॉझिटिव्हली घ्यायची आपण, की त्याच्याबद्दल थँक्यू. तर मग असं करत करत आपण एक एक गोष्ट, आणि त्याच्यात आहे ना मज्जा आणायची आहे. म्हणजे आपण जर डिप्रेस आहे आणि निगेटिव्हिटी मध्ये आता, तर आपण आहे ना गेम खेळायचा स्वतःसोबत. इमॅजिनेशनने आपण स्वतःला जरा इनोव्हेटिव्ह वेजने कसं थँकफुल राहू शकतो. तर समजा आता आपण रस्त्याने चाललोय, मध्येच एखादं चाफ्याचं झाड दिसलं, की एखादं जे फुल तुम्हाला आवडतं, मला चाफा आवडतो किंवा असं तर सोनचाफा, गुलाब आवडतात, दिसलं रस्त्यात फुल, किती छान आहे, मला छान वाटलं, एक सेकंद का असे ना, मला छान वाटेल ना. तर आपण अशा ऑपॉर्च्युनिटी रस्त्याने जाताना, ट्रॅव्हल करताना, ठीक आहे आपण कुठे नाही गेलो पण खिडकीतनं तर बाहेर बघू शकतोय ना. तर माझ्या खिडकीतनं पोपट दिसतात, बर्ड्स दिसतात, सकाळी सूर्य दिसतो. म्हणजे अशा गोष्टी आपण शोधूच शकतो. घरी बसल्या बसल्या आपण जरी पूर्ण अंथरुणात जरी असलो बेड रिटर्न, तरी आपण हे धन्यवाद मानू शकतो, की माझ्या घरी लाईट लागते, फॅन लागतंय, मला झोपायला बेड आहे. म्हणजे शोधायचं झालं तर एनी निगेटिव्हिटी मध्ये एक माणूस काहीही शोधू शकतो बसल्या बसल्या. तर तुम्ही तो धागा सोडू नका, गोल्डन थ्रेड ऑफ ग्रॅटिट्यूड. तो काहीतरी पकडून ठेवा, तो तुम्हाला पॉझिटिव्हिटी मध्ये आणेलच. आणि तो आता दिले, स्पेशली वेन यू नो दॅट युअर ग्रॅटिट्यूड विल मॅजिकली ट्रान्सफॉर्म व्हेरी निगेटिव्ह सर्कमस्टन्सेस. तर तुमचे निगेटिव्ह सर्कमस्टन्सेस त्या ग्रॅटिट्यूडने ट्रान्सफॉर्म होतील. The Walt Disney, who knew about the true magic of life, showed us how to do this in his movie पॉलियाना. तर वॉल्ट डिस्नेला स्वतःला त्याने इतके मोठे मोठे ड्रीम्स आणलेत ना. त्याचं डिझनीलँड आहे ज्याच्यावर कोणालाच बिलीव्ह नव्हता. सगळे म्हणायचे काही वेडी आयडिया आहे आणि असं काही होणार नाहीये, तसं काही होणार नाहीये. त्याच्याकडे पैसे नव्हते. तर त्यांनी ते डिझनीलँड सुरू केलं. आणि ते सुरू केलं त्याच्या ओपनिंगच्या वेळेस त्याची डेथ झालेली होती. तो नव्हता पण तिथे त्याचा भाऊ की कोणीतरी होतं. त्यांनी ते उद्घाटन करून ते लहान मुलांसाठी ते सगळं ओपन केलं. पण गोष्ट ही आहे की त्याला
त्याच्या माइंडमध्ये ती होऊन गेलेली होती गोष्ट. त्याला काही ते ऍक्च्युअल होऊन आणि त्याचं ओपनिंग व्हायला पाहायची गरज नव्हती. त्याच्या माइंडमध्ये कन्व्हिक्शन होतं ती होणार आहे, म्हणून ती झाली. मग त्याची डेथ हो नाही तर काही हो, त्याच्या डोक्यात होतं तसं मॅनिफेस्ट झालेलं. तो असो या नसो. म्हणजे तो सगळ्यात ट्रू मॅजिशियन तो होता, किंवा जगाने त्याच्यावर बिलीव्ह नाही केलं, पण त्यांनी स्वतः करून ते घडवून दाखवलं. तर त्याने एक मूव्ही बनवलाय पॉलियाना. तर डिझनेचा 1960चा मूव्ही आहे तो पॉलियाना. छोटासाच मूव्ही आहे तो, तुम्ही बघायचा आहे तो पॉलियानाचा, द ग्लॅड गेम. आजची असाइनमेंट आहे की द ग्लॅड गेम मूव्ही बघायचा आहे. विच हॅज हॅड अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी व्हेन आय वॉज अ चाइल्ड. ही रॉन्डा बर्न आहे ना, जी छोटी होती तेव्हा तिने तो मूव्ही बघितला होता. आणि तिच्यावर तो मनावर परिणाम होता, त्या मूवीचा परिणाम म्हणजे चांगला परिणाम होता, की चांगली ती इन्स्पायर झाली होती. I played the glad game featured in the movie through my childhood and adolescence. To play the glad game, you look for as many things as you can be glad about, especially in a negative situation. Finding things to be glad about or finding things to be grateful for in a negative situation make the solution appear. तर आता तिने तो त्या मूवी मध्ये दाखवलंय की ती पॉलियाना असते, तिचा ग्लॅड गेम म्हणून मूवी आहे. त्या मूवी मध्ये ती छोटी मुलगी असते, तिच्या समोर जे पण निगेटिव्ह सिच्युएशन्स येतात, तर त्यामध्ये तिचा ग्लॅड गेम म्हणजे ती गेम सारखं घेते ह्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसला, कृतज्ञतेला. ती मी तुम्हाला जे सांगितलं ना आता, आपण त्याला मजेशीर करायचा आहे हा गेम, की आपण दिवसभर थँकफुल कसं राहू, कारण आपल्याला काही वेळाने बोर होतं की काय थँक्यू थँक्यू म्हणायचं. पण आपण त्याला इंटरेस्टिंग वे स्वतःच करू शकतो, नाही तर मग काय आहेच आपली रोजची रडगाणी. ती रडत राहा, मग तीच कॅसेट, तीच फ्रिक्वेन्सी, तोच रेडिओ चॅनल, मग त्याच गोष्टी होतील परत. तेच होईल, नाहीतर मग नवीन फ्रिक्वेन्सीला जायला इनोव्हेटिव्ह वेजने तुम्ही शोधा. तर ती तिच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आले ना, तर ग्लॅड गेम खेळायची, म्हणजे ती बघायची ऑपॉर्च्युनिटीज, मी कशाला थँक्यू म्हणू शकते. आता ती रस्त्यावरून चालली तर रस्ता चांगला आहे, शूज घातले, माझ्या पायात शूज तर आहे रस्त्यावर घालायला, त्याच्याबद्दल थँकफुल आहे. रस्त्यात काही चांगलं दिसलं, समजा आपल्याकडे आईस्क्रीम खायला पैसे पण नाहीये, पण ऍटलीस्ट आईस्क्रीमचं दुकान दिसलं, माझी फेवरेट आहे ना, मला चित्र तर दिसले, म्हणजे अशा वेळेने. म्हणजे निगेटिव्हिटी काय आहे, की माझ्याकडे पैसे नाही आता आईस्क्रीम घ्यायला, पण मी ती नाही बघितली पाहिजे. मी हे बघितलं पाहिजे की ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोरून आईस्क्रीम गेली, म्हणजे मी काहीतरी अपॉर्च्युनिटी क्रिएट करून पैसे आणून मी ते आईस्क्रीम घेऊ शकतो. म्हणजे निदान मला ते डोळ्यासमोर दिसलं तरी की हे माझं आवडतंय. ते युनिव्हर्सने दाखवलं की हे तू करू शकतो हॅपीली. म्हणजे असं शोधत राहायच्या गोष्टी. ग्लॅड गेम खेळायचा स्वतःसाठी, की मी कशासाठी आनंदी होऊ. ग्लॅड म्हणजे आनंद होणं, ग्लॅड असणं म्हणजे. तर ते शोधते ती. वॉल्ट डिस्ने डेमॉन्स्ट्रेटेड द मॅजिकल पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड इन पॉलियाना, अँड thousands of years earlier Buddha demonstrated the way to use the same magical power when he said. वॉल्ट डिस्नेने त्या मूवी मध्ये दाखवलं, आणि बुद्धाने पण सांगितलं हजारो वर्षापूर्वी, the let us rise up and be thankful. For if we didn't learn a lot today, at least we learned a little. And if we didn't learn a little, at least we didn't get sick. And if we got sick, at least we didn't die. So let us all be thankful. तर बुद्धाने काय म्हटलं, की आपण सगळे उठतो, उठूया म्हणजे वेकअप. राईज अप म्हणजे सकाळचं उठणं नाहीये. जागृत व्हा सगळे, अवेकन व्हा. म्हणजे झोपू नका. आपण आता झोपलेल्या अवस्थेत आहे. झोपलेल्या अवस्थेत काय लाईफ होते आपली, आणि आपण तशीच चाललोय. उठलो, रोबोट सारखं आलो, ती लाईफने धक्काबुक्की केली आपल्यासोबत. सकाळी बायको ओरडली, नवरा ओरडला, बस लेट आली, ऑफिसला लेट झालं, ट्रेन सुटली, आणि मग ऑफिसला लेट होऊन बॉस बोलला. आणि मग ती लाईफ जी अशी ढकलते ना आपल्याला, ज्या सिच्युएशन मध्ये, ह्या खड्ड्यात पाडते, त्या खड्ड्यात पाडते, आणि तिथून म्हणजे आपण जगत नाहीये. आपण असे नाही का ढकलल्या जातोय. तो मला वर्ड आवडतो, ह्या वर्गातून पुढच्या वर्गात ढकलल्या गेले. ते स्वतः इन्स्पिरेशननी अभ्यास करून पहिला नंबर आणून नाही गेलेले ते असे काठावर पास, ग्रेस मार्क देऊन असे ढकलल्या गेले. तसं आपण त्या दिवसांमध्ये ना रोजच्या ढकलल्या जातोय. आपल्याला खरं तर म्हणलं ना कोणी, आता तुला स्वर्ग पाहिजे का, लगेच म्हणू चला. नाहीतर या जबाबदाऱ्या पडल्या आपल्या, बायको, पोरं आणि सासू सासरे, घरचे, संसार, म्हणून आपण चाललोय. पण आपण हे ढकलल्या जे जातोय ना, ते झोपणं आहे. आणि मग ते बोलले की राईज अप म्हणजे उठा आणि बी थँकफुल. बघा काय तुम्हाला दिलंय, तुमच्याकडे इतक्या शक्ती आहे, त्या वापरायच्या सोडून आपण काय करतोय, दिवस ढकलतोय. आपण रोज वेगळं नॉलेज घेऊ शकतोय, रोज नव्या गोष्टी शिकू शकतो. हे एवढं जग मोठं आहे, वेगवेगळे विषय, हजारो लाखो विषय, तेवढं शिकू शकतोय. तर तो बोलला की हे नुसतं जगायला लाईफ नाहीये, तर आभारी असायला. पहिली गोष्ट कृतज्ञता की आपण जगतोय. दुसरं की खूप शिकण्यासारखं आहे आज, तर आपण
आज शिकलो का काही? वी डिडंट लर्न अ लॉट टुडे. जास्त नाही शिकलो, ठीक आहे, थोडं शिकलो आज आपण, कृतज्ञता थोडी शिकलो. ऍटलिस्ट वी लर्न अ लिटिल. खूप नाही शिकलो पण थोडं शिकलो. आणि इफ वी डिडंट लर्न आणि आपण शिकलो पण नाही, तर आपण आजारी तर नाही पडलो, म्हणजे काहीतरी बेटरच आहे ना, कुठेतरी खड्ड्यात नाही आपण, काहीतरी बेटर आहे की आज आजारी नाही पडलो. आणि समजा काही जण आजारी पडली असतील आज, पण आपण मेलो तर नाही. ते मेलो नाही म्हणून जिवंत आहे म्हणून थँकफुल राहा. तर त्याने ते सांगितलं की राईज अप, तर अवेकन व्हा. आपण अवेकन पूर्ण बुद्ध एवढं जरी नाही झालो तर लिटिल बाय लिटिल, स्टेप बाय स्टेप, छोटं छोटं शिकत शिकत आपण बुद्धाच्या बुद्धत्वापर्यंतही सगळ्यांमध्ये जाण्याची कपॅसिटी आहे. आपला ब्रेन तेवढा आपण युज करा. आपण 5% पण ब्रेन युज करत नाही. तर ते अवेकन आहे. तर गौतम बुद्धा, फाउंडर ऑफ बुद्धिझम. तर गौतम बुद्धांचा माझ्यावर पण खूप इन्फ्लुएन्स आहे, कारण मला मला हे जाणून घ्यायला नेहमी आवडतं. मी माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणते की त्यांना काय कळलं हे मला अजून काही कळलं नाही, की गौतम बुद्धाला सगळं कळलं. सगळं म्हणतात ते निर्वाण अवस्थेला प्राप्त झाले. तर माझं लाईफचं एम हेच आहे की गौतम बुद्धाला जे कळलंय ना ते आपण कळवून घेणं. तर त्या प्रवासात मी सध्या आहे की त्याला काय कळलंय. तर आपण एकदम लगेच तेवढ्या जंप नाही घेऊ शकत, पण ऍटलीस्ट आपण मॅजिक प्रॅक्टिस, छोट्या छोट्या प्रॅक्टिस करत आपण मेडिटेशन, छोटे मेडिटेशन, मग छोटी छोटी स्टेपच आपल्याला मोठ्यापर्यंत नेईल. तर लेट बुद्धाज वर्ड्स टू बी युअर इन्स्पिरेशन. अँड टुडे टेक वन प्रॉब्लेम और निगेटिव्ह सिच्युएशन इन युअर लाईफ दॅट यू मोस्ट वॉन्ट टू रिझॉल्व्ह अँड लुक फॉर 10 थिंग्स टू बी ग्रेटफुल फॉर. तर आता बुद्धाचे आपण इन्स्पिरेशन घेऊया. आणि टुडे टेक वन प्रॉब्लेम, एक प्रॉब्लेम घेऊ आपल्या लाईफ मधला, जो ठसठसती जखम आहे ना आज आपली, ती घेऊया, जी पण आपल्याला असा म्हणजे तो प्रॉब्लेम आता मला सहनच होत नाहीये, जी निगेटिव्ह सिच्युएशन मला सहनच होत नाहीये, मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तर वे आउट ऑफ निगेटिव्हिटी, तर दरवाजा सुरुवातीला जो दाखवला त्याच्यातून, त्या काळ्या अंधारातून आपल्याला उजेडाकडे जायचंच आहे. ती निगेटिव्ह सिच्युएशन म्हणजे ब्लॅक. तर आपल्याला ती करायची आहे. तर आपण आत्ता लगेच आजूबाजूला बघा आणि 10 गोष्टींना थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा. आत्ता लगेच म्हणू शकताय तुम्ही. तर आय नो इट कॅन बी चॅलेंजिंग टू बिगिन दिस प्रॅक्टिस, बट बुद्धा इज शोईंग यू द वे टू डू इट. तर आता चॅलेंजिंग वाटतंय तुम्हाला, पण बुद्धा इज शोईंग यू द वे टू डू इट, म्हणजे बुद्धा तुम्हाला मार्ग दाखवतोय. मेक अ रिटर्न लिस्ट ऑफ 10 थिंग्स ऑन युअर कम्प्युटर ऑन ऑर इन युअर ग्रॅटिट्यूड जर्नल. आता तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल तुमच्या जवळ असेल ते, किंवा आता आपण आता सेशन करता करता जस्ट 2 डोळ्यांनी 10 गोष्टी पाहू तुम्ही थँक्यू म्हणू शकता आणि सेशन झाल्यावर असाइनमेंट करू शकता. ऍज अन एक्झाम्पल, युअर प्रॉब्लेम माइट बी दॅट यू आर आउट ऑफ वर्क अँड डेस्पाइट युअर बेस्ट एफर्ट्स यू आर स्टील अनएम्प्लॉयड. To magically turn this situation around, you have to do a concentrated practice of gratitude on the situation. Here are some examples of what you might say. आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण. तिने एक प्रॉब्लेम त्याच्यासाठी सांगितला उदाहरण म्हणून, की त्याचा जॉब गेलाय, जर एखाद्याचा कोणाचा जर जॉब गेलाय आणि त्याचं सगळे एफर्ट करून झाले, स्टील त्याला जॉब नाही मिळत आहे. तर त्या सिच्युएशन मधनं तो बाहेर कसा निघेल? तर त्याला ग्रॅटिट्यूड जॉबचे करायचे. आता विचार करा, ज्याच्याकडे जॉबच नाहीये त्याला जॉबचे ग्रॅटिट्यूड करायचे, म्हणजे किती पेनफुल आहे त्याच्यासाठी. पण तेच तर तो लाईफचा लेसन आहे ना. लाईफ आपल्याला लेसन का शिकवते? आपण बघा सेम टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये अडकतो. आपल्या एकाला प्रॉब्लेम पैशाचा असेल तर हे लोन झालं का हे लोन फेडतो, परत दुसरं लोन येतं. ते दुसरं लोन संपलं का तिसरा कोणीतरी उधार पैसे मागतो, तो उधार पैसे तो रिटर्न देत नाही. तितक्यात कोणीतरी आजारी पडलं, लाखोचं बिल झालं. म्हणजे समजतंय का आपल्याला की पैशाबद्दलच आपल्याला येते. आणि कोणाला हेल्थ बद्दलच येते. समजा एक आजार पण संपलं, दुसऱ्या आजारात पडलो, त्याच्या गोळ्या झाल्या, तिथे जाऊन पडलो, तिथे सोडलं, मग फॅमिली मेंबर आजारी पडला. काहींच्या घरात दुखणेच दुखणे, एकाचे झाले का एकाचे, असं चालू असतं. असं बघ, एखाद्याचं म्हणजे लग्नच जमत नाही खूप वर्ष, किंवा कोणाचं रिलेशनशिपच सुधरत नाही, सासू सुनांचं कंटिन्यू भांडणच चालू आहे, किंवा बॉसचं एम्प्लॉईचं रिलेशन, म्हणजे हा जॉब सोडला मी, हा बॉस चांगला नव्हता म्हणून दुसरीकडे दुसरा कलिग चांगला नाहीये, तिकडे सोडला तर माझ्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आला. म्हणजे काहींचे नात्यांचे प्रॉब्लेम कुठल्या पण स्तरावर, म्हणजे मैत्री मित्र, म्हणजे ते आज ही सिच्युएशन सॉल्व्ह होईल, पण दुसऱ्या स्तरावर सेम प्रॉब्लेम रिलेशनशिपचा येईल. कोणाचा पैशाचा असेल तर तोच येईल, कोणाचा म्हणजे एज्युकेशन मध्ये गॅप येत असतील तर तेच येतील, कोणाच्या जॉब मध्ये. तर हा पॅटर्न आहे. आपल्याला लाईफ आहे ना धडा शिकवत असते. जसं आपण 5वीतला मुलगा आहे, त्याने नीट अभ्यास नाही केला तर तो नापास झाला, तर परत त्याला लाईफ म्हणजे टीचर आणि शाळा काय करेल, परत 5वीत ठेवेल.
परत त्याने अभ्यास नाही केला, परत 5वीत ठेवेल. जोपर्यंत त्याला 5वीच्या लेवलचं गणित, इतिहास, भूगोल, मराठी, नागरिकशास्त्र सगळं येत नाही, तोपर्यंत म्हणजे मिनिमम लेवलला तरी येत नाही, पासिंग पुरतं 40-40 मार्क, 35-40 मार्क पाडत नाही, तोपर्यंत तो पुढच्या वर्गात जाणार नाही. तशीच आपली लाईफ आहे. जर आपल्याला सिमिलर प्रॉब्लेम येत आहेत ना, एक झाला का एक, एक झाला का एक, तर आपल्याला लाईफ कडनं खूप मोठे लर्निंग घ्यायची गरज आहे, की आपण खूप नाशुक्र आहे, आपण खूप कंप्लेंट्स बोलतोय. हे लक्षात घ्या तुम्ही. आता जर खूप मोठा खड्डा झालाय ना, तर आपल्या कंप्लेंट्सचा ना डोंगर रचला गेलाय पूर्ण आपल्या आजूबाजूचा, आपला आपला. त्याच्यामुळे तो मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. तर तुम्हाला म्हणजे जे नॉर्मल लाईफ जगताय, ज्यांचं जर जसं तसं बरं चाललंय, खाणं पिणं एवढे खूप जास्त प्रॉब्लेम नाही, इट्स ओके. बट ज्यांचं आता असं ठसठसणारी जखम होऊन बसलीये, त्यांनी आता मॅग्निफाईंग ग्लास घेऊन तो फोकस टाकून आणि तो कागद जाळायची, ती निगेटिव्हिटी जाळायची खूप गरज आहे. तर त्यांना जी पण निगेटिव्हिटी असेल ना मनात, ज्या पण कंप्लेंट्स असतील तुम्हाला, ते येताच आहे. समजा तुम्ही थँक्यू पण म्हणताय, आता मी थँक्यू म्हणतोय पण फिलिंग नाही येते. तर मला जॉबचा प्रॉब्लेम आहे, समजा काही केल्या जॉब लागत नाहीये, माझं एज्युकेशन चांगलं आहे सगळं, तर मी त्या जॉब बद्दल काय काय कंप्लेंट केल्या होत्या त्या सगळ्या लिहून काढल्या पाहिजे, की मला सॅलरी चांगली नाही, माझं एज्युकेशन असून पण असं होतं. त्या कंप्लेंट एकदा लिहा आणि त्यात जाळून टाका, जोपर्यंत ती निगेटिव्हिटी जात नाही तोपर्यंत. आणि दुसरं की थँक्यू म्हणा. मग स्वतःच्या जॉबला थँक्यू म्हणा, आधीच्या जॉबला म्हणा, एज्युकेशनला म्हणा, आणि नवऱ्याच्या जॉबला, पप्पांच्या जॉबला, भावाच्या जॉबला, कलिगच्या जॉबला, तुमच्या जॉबशी रिलेटेड जे पण लोक आहेत त्या सगळ्या जॉबला म्हणा. जेवढ्या वेळ इतकं कॉन्सन्ट्रेटेड म्हणा, दिवस रात्र, जळी स्थळी, काष्टी पाषाणी, का तुम्हाला तो जॉब लागेलच 1-1.5 महिन्यात तरी. म्हणजे कमीत कमी वेळातही लागू शकतो, पण इन केस आणि कोणाचा रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे, मग त्यांनी सांगितलं होतं, जर कोणाला सून नाही मिळत आहे, मुलाचं तर जाऊ द्या, मुलगा शोधत असेल त्याचं, पण सून नाही मिळत आहे, तर सासवांनी पण काय केलेलं असतं, कंप्लेंट केलेल्या असतात, मुलींना हेट्रेड दिलेलं असतं, की मुली मुली तर झाल्याच नाही पाहिजे, मुली अशाच असतात, मुलींचे नखरे झाले आजकाल ते. तर ते सासू सासरे मिळून पण जर हे निगेटिव्हिटी मुलीबद्दल करत असेल, तर त्यांना लवकर सून नाही मिळणार. तर त्याच्यासाठी त्यांनी मिळून मुलींचे ग्रॅटिट्यूड केले पाहिजे, की मुली चांगल्या असतात, मुली लक्ष्मी असतात, मुली घर चांगलं ठेवतात, मुली नातं बांधून ठेवतात. ह्या तुमच्या बिलीफ चेंज करा. तेव्हा तुम्हाला तशी लिव्हिंग काइंड आणि एकत्र नातं जोडून ठेवणारी सून मिळेल. जर तुमची आधीच बिलीफ आहे, की मुली तर घर तोडूनच राहतात, तर तशी सून नक्कीच तुम्हाला मिळेल ना. तुमची बिलीफ स्ट्रॉंग आहे. तुम्हाला काय जे तुम्ही बिलीव्ह करता ते युनिव्हर्स तथास्तु म्हणतं. आपण काय म्हणतो, वास्तू तथास्तु म्हणत असते. तुम्ही वास्तूला सांगताच आहे, की मी बिलीव्ह करतो, की सुना वाईट असतात, त्या घर फोडतात. वास्तू तथास्तु म्हणणार. त्यामुळे आपण बिलीव्ह ठेवा, की सुना चांगल्या असतात, ते मला मुलीसारखं प्रेम देतील. तर तशी सून तुम्हाला मिळेल. जॉब चांगला असतो, बॉस पण चांगला असतो, तो चांगल्या कामाला अप्रिशिएट करतो, तो मला प्रमोशन देतो, हे तुम्ही लिहून काढा. त्याच्याबद्दल थँक्यू व्हा. आधीच्या बॉसबद्दल थँकफुलनेस करा, आत्ताच्या बॉसबद्दल करा, तर आपोआप प्रमोशन मिळणार. तर तुम्ही आता हा जो पण तुमची ठसठसणारी जखम असेल, रिलेशनशिप, जॉब, हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम आहे, हार्टचा, बीपीचा, डायबेटीज जे पण आहे, तर ते सगळे तुम्ही लिहू शकता आणि त्याबद्दल थँक्यू म्हणू शकता. आणि स्वतःचेच नाही, दुसऱ्यांचे पण. आपल्या घरातल्यांचं तर हार्ट चांगलं आहे ना, आपलं नाही, आपल्याबद्दल पण लिहा. आणि माझ्या म्हणजे हसबंडचं, पोरांचं, आई बापाचं, मुलासुनाचं, सगळ्यांच्या हार्ट किंवा हेल्थ चांगली आहे. तर सगळ्यांचे ग्रॅटिट्यूड लिहा. इतके लिहित राहा, वह्या भरल्या तरी चालेल, कारण तुम्ही आता जास्त प्रॉब्लेम मध्ये. तर ते करा. तर तिने तेच सांगितलंय, आय एम सो ग्रेटफुल टू हॅव हॅड मोर टाइम फॉर माय फॅमिली ड्युरिंग दिस पिरियड. म्हणजे ज्याचा जॉब गेलाय त्यांनी काय लिहायचं? आता त्याचा जॉब गेलाय, तो किती रडक्या अवस्थेत असेल, तरी त्याने लिहायचंय, की आय एम सो ग्रेटफुल टू हॅव हॅड मोर टाइम फॉर माय फॅमिली ड्युरिंग दिस पिरियड. ते ह्या ह्या टाइम मध्ये मला माझ्या फॅमिलीसाठी हे मिळाला, वेळ मिळाला. मला कधी असा जॉब करताना एवढा 8-10 तास वेळ नव्हता मिळाला, दिवसभर 12 तास मुलांसोबत. तो आज मिळाला. नंतर आय एम ग्रेटफुल दॅट माय लाईफ इज इज इन अ लॉट बेटर ऑर्डर बिकॉज ऑफ द स्पेअर टाइम आय हॅव हॅड. तर माझी आता लाईफ चांगली झाली, की मी असं जॉबमध्ये, काही काही लोक 30-40 वर्ष जॉब करून घेतात. त्यांना एक पण दिवस त्यांचा जॉब नसतो गेलेला, संडे सोडून सुट्टी नसते मिळालेली. त्यामुळे त्यांना लाईफचा ना दिवसा आपलं घर कसं दिसतं हे सुद्धा काहींना माहित नसतं, की हा दिवस कसा स्पेंड होतो. कारण ते कधी त्या घरात राहतच नाही. एक तर आजारी पडले तर ते सुट्ट्या घेतात, किंवा बाहेर फिरायला जायचं. म्हणजे अशी रिकामी मला आज घरात राहायचं अशी सुट्टी आजकाल म्हणजे बरेच जण नाही घेत. तर मग त्यांना त्यांनी त्याच्यासाठी थँकफुल राहायचं सांगितलंय, की मला आज स्पेअर टाइम आहे माझ्या लाईफकडे बघायचा.
I am grateful that I have had a job most of my life and that I am experienced. तर माझ्याकडे मोस्ट ऑफ टाइम जॉब होता आणि त्याच्यामुळे मला त्या जॉबचा एक्सपिरियन्स आला. आय एम ट्रुली ग्रेटफुल दॅट दिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव बीन अनएम्प्लॉईड. मी धन्यवाद मानतो की मी पहिल्यांदा माझा जॉब गेला. जसे खूप वेळाने गेले, पहिल्यांदाच गेला तर मग इट्स ओके. आय एम ग्रेटफुल दॅट देअर आर जॉब्स आउट देअर अँड मोर न्यू जॉब्स आर अपिअरिंग ईच डे. तर मी थँकफुल आहे की तिथे बाकीचे पण जॉब आहेत जगात आणि रोज नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट होत आहेत, नवीन जॉब अपिअर होत आहेत माझ्या समोर. ह्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. I am grateful for all the things I have learned in applying for jobs and in गोईंग फॉर इंटरव्ह्यूज. आता आपण प्रत्येक जॉबला अप्लाय करताना ना त्याची किती पण म्हणा सेम प्रोफाईल आहे, तर सेम प्रोफाईल नसते. थोडा तरी डिफरन्स असतो. जरी आपण सेल्स करतोय, मार्केटिंग करतोय, पण प्रत्येक कंपनीचा वेगळा असतो, ऑपरेशन्स वेगळं असतं, HR वेगळं असतं. कारण HR का, कारण टीम वेगळी असते, नंबर ऑफ एम्प्लॉईज वेगळे असतात. फिनान्स जरी म्हटलं तरी फिनान्समध्ये, अकाउंटिंगमध्ये त्याचे प्रॉडक्ट वेगळे असतील, काही हिशोब वेगळे असतील, प्राइस. तर कोणत्याच कंपनीची प्रोफाईल सेम नसते. तर तुम्ही वेगवेगळ्या जॉबला जेव्हा अप्लाय करता तेव्हा थोडं तुम्हाला एक्सपिरियन्स होतो. जॉबला अप्लाय करण्याचा पण वेगळे म्हणजे तुम्हाला कधी कधी नवीन कळतं, अरे अशी पण प्रोफाईल आहे, माझ्या फील्डमध्ये ही पण प्रोफाईल आहे. म्हणजे हे ऑपरेशन्स मध्ये थोडंसं असं पण मी जाऊ शकते, ही पण मी डिफरंट टाईपचं करू शकते काम. म्हणजे आपल्याला ती नवीन अपॉर्च्युनिटी ओपन होते आणि प्लस आपण इंटरव्ह्यू देतो तेवढे आपले प्रेझेंटेशन स्किल्स चांगले होतात. कारण आपण प्रत्येक इंटरव्ह्यूवर सेम नसतो, त्याचा माइंडसेट वेगळा असतो, क्वेश्चनेअर वेगळी असते. तर आपल्याला ते टाईप समजतात. आपल्याला समोरच्या बॉसचं माइंडसेट कसं आहे, इंटरव्ह्युअरचा माइंडसेट, त्या कंपनीचा अप्रोच, ह्या पण थिंग्स लर्न होतात. त्या अशा आपल्याला एकाच जॉबमध्ये राहून नाही लर्न होत या गोष्टी. मार्केटचं काय चाललंय सध्या सिच्युएशन. तर मग चांगलं आहे की माझा जॉब गेला, त्यामुळे मला नवीन जॉब कळले, त्याच्या इंटरव्ह्यू टेक्निक्स कळल्या, प्रोफाईल्स कळल्या. ह्याबद्दल मी धन्यवाद आहे. नंतर आय एम ग्रेटफुल दॅट आय हॅव माय हेल्थ अँड दॅट आय कॅन वर्क. म्हणजे माझी हेल्थ तर आहे ना, मी दुसऱ्या जॉबला जाऊन, पायी जाऊन किंवा गाडीने जाऊन तिथे अप्लाय करतोय, चांगल्या राईट माइंडसेट मध्ये, मला खायला प्यायला हेल्थ आहे, ह्याच्याबद्दल धन्यवाद. आय एम ग्रेटफुल फॉर माय फॅमिलीज एन्करेजमेंट अँड सपोर्ट. आता ज्याचा जॉब गेलाय त्याची फॅमिली पण त्याला थोडासा सपोर्ट करतच असेल ना, कारण त्याला असं हे तर नसेल करत हेट्रेड की तू बघ काय बसलाय घरी जॉब सोडून, तुला काही वाटतं का, असं तर नसेल म्हणत. म्हणजे असतील काही तसे पण पण काही एनकरेज पण करत असतील ना, की बाबा जा दुसरा इंटरव्ह्यू दे, काही नाही आम्ही आहेत तुझ्यासोबत, असं जर बोलणारी फॅमिली असेल तर त्याबद्दल धन्यवाद. आणि नसेल जरी, तरी तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नका देऊ, त्यांच्यातलं पण काहीतरी शोधा की त्यांना तुमची काळजी वाटते म्हणून बोलत असतील ते. ह्याच्याबद्दल धन्यवाद. तर आय एम ग्रेटफुल फॉर द रेस्ट आय हॅव हॅड बिकॉज आय नीडेड इट. तर मला जे पण पाहिजे ते तर आहे माझ्या घरी, जरी जॉबच शोधायचा आहे, पण मला खायला प्यायला आहे, मला बेड झोपायला घर आहे, सॉर्टेड आहे, किंवा माझी 2-4 महिन्याची काहीतरी सेव्हिंग असेल की त्याच्यावर मी जगू शकतो. एकदमच आता आज जॉब गेला आणि मी काहीच नाही, रस्त्यावर आलो, असं तर नाही होत. 1-2 महिने तर ढकलल्या जातात. तर त्याच्याबद्दल धन्यवाद राहा. तर आय एम ग्रेटफुल दॅट थ्रू लुझिंग माय जॉब आय हॅव रिअलाइज्ड हाऊ मच हॅव्हिंग अ जॉब मीन्स टू मी. आय हॅड नेव्हर रिअलाइज दॅट अंटिल नाऊ. त्या जॉब गेल्यामुळे मला इतकं समजलं की तो एक जॉब असणं म्हणजे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं. ते मला आत्ता रिअलाइज झालं की त्या जॉबचं इम्पॉर्टन्स काय होतं. कारण त्या जॉबमध्ये पण असून आपण कंप्लेंट तर केल्याच असतील, बॉस तसाच आहे, एवढा टाइम माझा जातो, मला ट्रॅफिकमध्ये यायला जायला लेट होतं, मुलांना वेळ नाही, ह्या कंप्लेंट केल्याच असतील. पण त्या जॉब गेल्यावर आपल्याला कळतं की आजपर्यंत तो जॉब, एक जॉब माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता. आणि आवडता का असेना, पण तुम्हाला सॅलरी देत होता, माझा समाजात रिस्पेक्ट होता, घरी रिस्पेक्ट होता, काहीतरी मी म्हणजे माझी डिग्निटी जपली होती त्या जॉबने, की हा बाबा हा काहीतरी करतोय, असा एकदमच युजलेस नाहीये. तर त्या जॉबमुळे आपल्याला एक रिअलाइज झालं गेल्यामुळे की तो जॉब नुसता जॉब नाहीये, दॅट इज होल लॉट ऑफ पॅकेज. तर आपल्याला ते एक कळतं. आता 1-2 वर्षापूर्वीच माझ्या हसबंडच्या कंपनीत पण असं झालं होतं की त्यांची कंपनीचं डील गव्हर्नमेंटची काही टायअप झाला, तर त्यांचा पूर्ण इंडियाचा बिझनेस गव्हर्नमेंटने एका ऑर्डरमध्येच फायनल करायचा ठरवला. तर ती झाल्यामुळे बऱ्याच जणांच्या जॉबवर प्रॉब्लेम यायला लागले, कारण त्यांना एवढी टीम मग गरजेची नव्हती. तर त्यांचा जॉब नाही गेला, पण असं वाटत होतं आम्हाला की जाऊ शकतोय. तर तेव्हा जो जॉब असतो तेव्हा, आणि ते जॉब जाऊ शकण्याची जी भीती असते ना, त्या भीतीत आम्ही 2-3 महिने राहिलो. आणि त्या भीतीमध्ये, ती भीती इतकी कठीण होती, तेव्हा मॅजिक बुक पण एवढं नव्हतं, म्हणजे सिक्रेट वगैरे करत होतो, पण आपण असं डेली केल्याशिवाय ना त्या झोनमध्ये नाही राहत आपण. आणि तेव्हा कबीर झालेला तो छोटा, आणि आम्ही असं घाबरलो की आता जॉब जर गेला तर काय. आणि हा डेस्परेटली दुसरीकडे इंटरव्ह्यूज देतोय आणि त्यांनी
खूप गोष्टी वेगळ्याच झाल्या. मग डेस्परेशन मध्ये ना आपण काहीही करतो, कुठल्याही रेडी होतो, कुठल्याही गोष्टीला रेडी होतो, की नाही मला आता डेस्परेटली जॉब पाहिजे. मग त्याची जास्त प्रोफाईल आपण बघत नाही, फक्त बघतो की कोणीतरी देतंय ना जॉब मला, बस बस तेवढं. म्हणजे तो इतक्या लेवलला गेला होता, की नाही मी कमी सॅलरीवर पण जॉब करून दिला आता. कारण मला आता अजून एक मुलगा झाला, एवढी फॅमिली वाढली आहे मला आणि तू पण जॉब सोडलाय. मी कबीर झाल्यावर जॉब सोडला. मग आम्ही खूप ह्याच्यात झालो पॅनिकमध्ये. पण त्याने कमी सॅलरीचं म्हणजे निगोसिएशन होऊन ऍक्सेप्ट पण करायच्या ह्याच्यात होत्या, पण आय वॉज नॉट ऍग्री. म्हणलं नाही तू कमी सॅलरीवर का जायचं आणि ती सॅलरी परत मॅच करायची आणि परत पुढची घ्यायची हाईक, म्हणजे याला 2-4 वर्ष जातील. आणि तेही जाऊ दे, माझं मन म्हणतच नव्हतं की नाही जाणार तुझा जॉब. आपण काही एवढ्या कंप्लेंट्स नाही केल्या की कोणाचं वाईट नाही केलंय. आणि त्या जॉब बद्दल खूप हॅपी होतो आम्ही, कारण त्या जॉबमुळे आमचं खूप घराला स्टॅबिलिटी आली. तर त्या जॉबचे आपण इतके थँकफुल आहे, तर तुझं असं नाही होणार. आम्ही वेट केला चांगल्या अपॉर्च्युनिटी यायचा, आणि तरी 6-7 महिने झाले. आणि तेव्हा आम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मध्ये आलो होतो. डेली मेडिटेशन, अफर्मेशन, कोणता जॉब पाहिजे, कोणती प्रोफाईल, आम्ही सगळं लिहून काढलं. सगळं. मागच्याच वर्षी म्हणजे कबीर झाल्यापासून मी ह्या सगळ्या गोष्टी जरा जास्त करायला लागली. तर ते सगळे आम्ही डिटेल केले, दोघांनी बघितलं. मेडिटेशन मध्ये स्क्रिप्टिंग केलं की आम्हाला कसा जॉब पाहिजे, कसं लाईफ पाहिजे, कसं सॅलरी पाहिजे, सगळं झालं. आणि त्या गोष्टीमध्ये त्याला अजून चांगला जॉब मिळाला. तर म्हणजे हे होतं असं आम्ही स्वतःवर करून बघितलंय. म्हणजे जे पॅनिक बटन दाबलं होतं दोघांनी, तेव्हा काहीच अपॉर्च्युनिटी दिसत नव्हत्या, कोणीच नव्हतं घेत आणि कमी सॅलरीवर ऍडजस्ट करायचं होतं. पण जेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं की नाही आपण पॉज घेऊन सगळं पॉझिटिव्हली हँडल करू, तेव्हा चांगले रिझल्ट आले. जे हे इफेक्ट होतो. As a result of the unemployed person's gratitude, they will attract different circumstances and their current situation must and will magically change. तर म्हणजे अनएम्प्लॉईड पर्सनने पण जर ग्रॅटिट्यूड केला, धन्यवाद मानला त्याच्या सिच्युएशन बद्दल, तर त्याला डिफरंट सर्कमस्टन्सेस शो होतील. तर मॅजिकली चेंज होऊ शकतो ह्या गोष्टीमध्ये. पण त्याने तिथे कंप्लेंट केल्या, तर त्याला अजून खालच्या पातळीचा जॉब मिळेल, हे तर नक्की आहे. तर मग त्याची निगेटिव्ह सिच्युएशन, मग द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड इज ग्रेटर दॅन एनी निगेटिव्ह सिच्युएशन अँड देअर अनलिमिटेड वेज दॅट द निगेटिव्ह सिच्युएशन कॅन चेंज. म्हणून युनिव्हर्सकडे हजार पद्धतीचे तरीके आहेत की तो कसा पण निगेटिव्ह वेने, म्हणजे ती सिच्युएशन, निगेटिव्ह सिच्युएशन अनलिमिटेड वेने चेंज करू शकतो. आता जे जिथे निखिल जॉबला आहे, त्याच जॉबसाठी त्याने वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी इंटरव्ह्यू घेतले. 3 डिपार्टमेंटमध्ये त्याने तो इंटरव्ह्यू दिला. पहिल्या तिथे दिला, तो रिजेक्ट झाला. त्याच्यात दुसऱ्या तिथे दिला, ती ओपनिंगच त्यांनी फ्रीज करून टाकली. मग तिसरा डिपार्टमेंटला गेला आणि त्यांचे सगळ्यांचे एचआर वेगळे होते. कंपनी एकच होती, त्यांना माहित नसायचं की ह्याचा आधी इंटरव्ह्यू झालाय. त्यांचे डिपार्टमेंट्स वेगळे, एचआर वेगळे, मॅनेजर वेगळे. म्हटलं निखिलला की तुला हीच कंपनी का बरं एवढे ऑफर देते आणि सिलेक्ट पण नाही करत आहे. मग शेवटी आम्ही म्हणजे सोडून दिली होती विश, काहीच नाही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह नाही बोलायचं, निगेटिव्ह नाही, जेव्हा येईल तेव्हा सरेंडर. तर खूप पेशन्सनी, खूप आमचे पेशन्स घेतले आणि शेवटी त्याच कंपनीकडनं ऑफर आली. आणि तिसऱ्या टाइम आली पण जेवढं आमचं टेस्ट झालं ना त्या 6 महिन्यामध्ये, पेशन्स, आमची पॉझिटिव्हिटी किती आहे, टिकून राहतात, सगळ्या गोष्टी. आणि फायनली आम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं, जरी म्हणजे ती थोडं माझी इच्छा नव्हती. बट स्टील की आपण म्हटलोय ना की चेंज पाहिजे आणि बेटर पाहिजे, तर मग आपण मागितलं, युनिव्हर्सने दिलं. आणि त्याच्यात आता परत मी कंप्लेंट करू की मग मुंबईच का बरं, थोड्या वेळ केली मी, बट मी लगेच बाहेर आली, मला नव्हतं शिफ्ट व्हायचं पुण्याहून इकडे. बट स्टील आम्ही हे शोधलं की इराला काय अपॉर्च्युनिटी मिळेल, कबीरला काय मिळेल. मुंबई सगळ्यात मोठी सिटी आहे, लोक सेलिब्रिटीज इथे येतात, सगळे क्रिकेट प्लेयर किंवा स्पोर्ट्स प्लेयर, बॉलिवूड, सगळे लोक इथे येतात अपॉर्च्युनिटीसाठी इंडियातून. तर आपल्याला स्वतःहून आली आहे, तर आपण का नको. म्हणजे असं आम्ही ती ऍक्सेप्ट केली सिच्युएशन. म्हणजे आपल्याला जर युनिव्हर्स देत आहे ना, कधी कधी त्याला वेगळ्या पद्धतीने द्यायचं असेल, पुण्यामध्ये नसेल द्यायचं, किंवा तुम्हाला अजून ग्रो करायचं असेल काही वेळी, तर आपण त्याला सरेंडर करून टाकायचं. आपण मागितलं, त्यांनी दिलं, आपण ऍक्सेप्ट करायचं. तर आम्ही त्या पद्धतीने, धावपळ झाली, खूप चेंजेस झाले, बट आम्ही ते ऍक्सेप्ट केलं. तर लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. अ सन हुज रिलेशनशिप विथ हिज फादर इज ट्रबल्ड. द सन फील्स दॅट नो मॅटर व्हॉट ही डज, इट नेव्हर सीम्स टू बी गुड इनफ फॉर हिज फादर. तर अशी एक सिच्युएशन आहे की जो एक मुलगा आहे, त्याचं वडिलांशी रिलेशन खराब आहे. त्या मुलाला असं वाटतंय की मी काहीही केलं, माझा जीव पण देऊन ठेवला ना पप्पांना, तरी त्या पप्पांना कधीच पुरेसं वाटत नाही.
कधीच चांगलं वाटत नाही. त्यांना कधीच वाटत नाही की आपलं पोरगं काही चांगलं करतंय. आणि हे कधी होतं जेव्हा पप्पा लोकांनी खूप काही अचीव्ह केलेलं असतं ना आपल्या पप्पांनी, म्हणजे खूप असे माइलस्टोन एक सेट केले असतात. जसं अमिताभ बच्चन. त्यांनी एवढा माइलस्टोन सेट करून ठेवलाय की आता अभिषेक बच्चननी काहीही केलं, कितीही जीव गाडला, तरी ते अमिताभ बच्चनच्या लेव्हलला तो जाऊ शकत नाही. तर बरेच जण असतात ना त्यांचं मुलांचं रिलेशन तसं होतं की पप्पा आणि मुलाचं, की त्यांनी तेवढा माइलस्टोन नाही रीच केला ना, मग ते होतं रिलेशनशिप खराब. तर आय एम ग्रेटफुल दॅट मोस्ट ऑफ द रिलेशनशिप्स इन माय लाईफ आर रिअली गुड. तर त्याने काय ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे मुलाने पप्पासाठी नीट नातं होण्यासाठी, की माझ्या बाकीचे रिलेशन तर चांगले आहे ना, पप्पाचं जरी नसेल तरी बाकीचं आईशी, बहिणीशी किंवा प्रोफेशनली बाहेर मित्रांशी सगळ्यांशी चांगलं आहे. I am grateful to my father for working hard so that I could have the education that he didn't get to have. तर माझ्या पप्पांचा मी ह्याच्यासाठी धन्यवाद देतो, की त्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्यांना जे एज्युकेशन नाही मिळालं ते मला दिलं. I am grateful to my father for supporting our family through my childhood because I didn't have a clue then how much hard work and money it took to keep our family going. तर मग आपल्या पप्पांनी आपल्या फॅमिलीला अ, लहानपणापासून आपल्या म्हणजे खूप सपोर्ट केलेलं असतं. पण आपण लहान असतो तर आपल्याला माहित पण नसतं, की पप्पांच्या काय हार्डशिप असतील, काय हार्डवर्क असेल. आपण छोटे असतो. आपल्याला वाटतं मनी इझिली येतो किंवा ते काय बाहेर जाऊन जॉब करतात, येतात. पण ते जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा कळतं. मग ते त्यासाठी थँकफुल असलं पाहिजे, की आपल्या पप्पांनी तेव्हा एवढे कष्ट घेतले आणि आपली फॅमिली म्हणजे चालू ठेवलं सगळं व्यवस्थित. I am grateful to my father for taking me to basketball every Saturday when I was child. त्याला बास्केटबॉलला घेऊन गेले असतील. I am grateful that my father is not as tough on me these days as he used to be in the past. तर ते लहानपणी जेवढे कडक होते तेवढे आता तर नाहीये ना. तर त्यात म्हणजे आपल्यावर जे त्यांनी शिस्त किंवा टफ वागत असतील ते आता तेवढे नाही वागत आहे. त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. I am grateful that my father cares so much about me because he wouldn't be tough if he didn't care so much. तेच माझ्यावर चिडतायत, रागवतायत ते का बरं? कारण ती तेवढी केअर घेताय माझी. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतोय. आय एम ग्रेटफुल दॅट थ्रू माय रिलेशनशिप विथ माय फादर आय हॅव लर्न टू हॅव कंपॅशन अँड अ ग्रेटर अंडरस्टँडिंग विथ माय चिल्ड्रन. मी माझ्या पप्पांकडून शिकलो की कंपॅशन काय असली पाहिजे, मुलांना कसं समजून घेतलं पाहिजे, ते पप्पांकडून शिकलो. आय एम ग्रेटफुल टू माय फादर फॉर शोईंग मी हाऊ इम्पॉर्टंट एन्करेजमेंट इज इन रेझिंग हॅपी अँड कॉन्फिडंट चिल्ड्रन. तर काय एन्करेज करायचं मुलांना, की हॅपी आणि कॉन्फिडंट चिल्ड्रन कसे असले पाहिजे, हे माझ्या पप्पांनी मला दाखवून दिलं. त्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. आय एम रिअली ग्रेटफुल व्हेन आय गेट टू लाफ विथ माय फादर. सम पीपल नेव्हर गॉट टू डू दॅट बिकॉज दे डिडंट हॅव अ फादर. अँड फॉर अदर्स हू हॅव लॉस्ट देअर फादर, दे विल नेव्हर हॅव द चान्स टू लाफ विथ देअर फादर अगेन. तर काही जे मला चान्स मिळाला की माझ्या पप्पांसोबत बसू, हसू, खेळू, गप्पा मारू. मग काही लोकांना वडील पण नसतात, त्यामुळे त्यांना तो पण चान्स नाहीये. त्याच्यामुळे मी धन्यवाद देते की मला पप्पा आहेत. तर आय एम सो ट्रुली ग्रेटफुल दॅट आय हॅव माय फादर बिकॉज अमिड द टफ टाइम्स देअर हॅव बीन गुड टाइम्स अँड देअर विल बी मोर गुड टाइम्स अहेड विथ माय फादर. मी आता हा धन्यवाद देतो की ते एवढ्या टफ टाइम मध्ये पण माझ्यासोबत आहेत, गुड टाइम मध्ये पण आहेत आणि अजून गुड टाइम जे फ्युचरमध्ये येतील तेव्हा पण माझे फादर माझ्यासोबत आहेत. त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. तर ॲज अ रिझल्ट ऑफ द सन्स हार्टफेल्ट फिलिंग of a gratitude for his father, he will change their relationship for the better. The son changed the way he thinks and feels about his father, which immediately changes what he attracts from his father. तर त्यांनी जेव्हा त्याच्या पप्पांबद्दल चांगलं लिहिलं, चांगलं बोललं, चांगलं फील केलं, तर त्याचं वे ऑफ थिंकिंग फादरबद्दल चेंज होतो आणि आपोआप त्याचीच एनर्जी अशी बाहेर पडेल, की पप्पांमध्ये पण असं काहीतरी होईल, की ते पण चांगले बिहेव करतील. शेवटी एनर्जी लेव्हलला आपण सगळे एनर्जी आहेत. त्याच्यामुळे आपण एनर्जी चेंज केली, आपला सोर्स स्ट्रॉंग झाला, आपला लाईटचा बल्ब आहे समजा आपण, तो स्ट्रॉंग झाला, तर बाकीच्यांच्या पण अंधारावर फरक पडतो ना. त्यांच्यात अंधार असेल तर तो कमी होईल, त्यांच्यावर पण उजेड पडेल. जसं एनर्जी ट्रान्समिट होईल आपली, तर त्यांच्यात आपोआप फरक येतो. तर मग आपण आपली एनर्जी चेंज करायची, तर त्याच्यामुळे फादरकडनं पण अट्रॅक्ट चांगली एनर्जी होईल. Even though the son was being grateful in his mind at an energetic and quantum level,
द सन्स ग्रॅटिट्यूड विल हॅव मॅजिकल इफेक्ट ऑन हिज रिलेशनशिप विथ हिज फादर. तर म्हणजे क्वांटम लेवलला, हे एनर्जेटिक लेवलला, आपलं ऍटम आणि ह्याच्याबद्दल बोलतोय आपण, ऍटम, फ्रिक्वेन्सी, मायक्रॉन, न्यूट्रॉन, मायक्रो मॉलिक्युल्स, न्यूट्रॉन, प्रोटॉन, त्याच्या लेवलला जाऊन आपली जी एनर्जी आहे जर आपण चांगली केली तर पूर्ण बॉडी मधल्या पेशी पेशी, इलेक्ट्रॉन्स, आपले सगळे प्रोटॉन्स, सगळं पॉझिटिव्ह होतं आणि ते आपल्या हवेत दिसत नाही. आपल्या भोवती जो ऑरा आहे त्या सगळ्या ज्या एनर्जी आपण पॉझिटिव्हिटी मध्ये आल्यावर आपल्या बॉडीतनं पण पॉझिटिव्हिटी बाहेर पडते. एखाद्याच्या टच मध्ये येऊन आपल्याला जी पॉझिटिव्हिटी फील होते, एखाद्याचं तेज फील होतं चेहऱ्याचं, ती त्याच्या आतली पॉझिटिव्हिटी बाहेर रिफ्लेक्ट करत असते. आणि एखाद्याजवळ जाऊन आपल्याला म्हणजे काही घेणं नाही त्याच्याशी, तो बोलला पण नाही ना तरी उभं पण नाही राहू वाटत, तर ती एनर्जी लेवलला आपण चांगलं फील नाही करत. तर स्वतःची आपण एनर्जी बदलली तर क्वांटम लेवलला, एनर्जी लेवलला त्या पप्पांसोबत पण त्याचं रिलेशन चांगलं होईल. तर प्रोव्हायडेड ही मेंटेन्स इज ग्रॅटिट्यूड बाय द लॉ ऑफ अट्रॅक्शन, द सन मस्ट रिसीव्ह फार बेटर सर्कमस्टन्सेस विथ हिज फादर अँड देअर रिलेशनशिप मस्ट बिगिन टू इम्प्रूव्ह इमिजिएटली. पण त्यांनी ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, ती फ्रिक्वेन्सी ती मेंटेन केली पाहिजे. नाही तर आज लिहिले ग्रॅटिट्यूड 100, उद्या बसले भांडत. तर दोन्ही दिवस म्हणजे ती कंटिन्यू तू मेंटेन ठेवली तर तो रिलेशनशिप राहणार ना, तो तो ब्रिज बनून राहणार. तू आज ब्रिज असं अर्ध काम सुरूच केलं, अर्ध्यावर ब्रिज गेला, उद्या तोडून टाकलं, उद्या गेला ग्रॅटिट्यूड उडत आणि उद्या परत पप्पांना तेच निगेटिव्ह बोलतोय, तर तो ब्रिज पूर्ण नाही होणार. जेव्हा तुम्हाला ती सवय होऊन जाईल, तुमच्या अंगीभूत तो ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता येईल, तेव्हा तो ब्रिज पूर्ण होईल आणि तुमचं मुलाचं आणि वडिलांचं रिलेशनशिप कायमचं चांगलं होऊन जाईल. तर रिमेंबर, यू कॅन टेल युअर ग्रॅटिट्यूड इज वर्किंग by the way that you feel. You should feel a lot better about the situation after practicing gratitude. The first evidence of gratitude's magical power working is your feelings lifting. So when you do feel better about it, you know the situation will improve and the solutions will appear. तुम्हाला मी कालच म्हटलं, आपण जर फ्रिक्वेन्सी चार्ट दिला, एनर्जी चार्ट, तर आपण आता थोडे 7-8 दिवसात आपल्याला फरक जाणवत असेल की आपण आता थोडं थोडं ग्रॅटिट्यूड मध्ये राहायला लागलोय, थोडं तरी. म्हणजे पहिले अजिबातच माहित नव्हतं, त्याच्यापासून आपण दिवसभरात 5%, 10% तरी राहत असू. येस म्हणा चार्ट मध्ये राहत असाल तर. तर तर हा पहिला एव्हिडन्स आहे की ग्रॅटिट्यूड मध्ये मॅजिकल पॉवर आहे, की आपल्या सिच्युएशन, आपल्या फिलिंग, आपल्या एनर्जी लिफ्ट करण्याची. आणि हे टू वे कम्युनिकेशन राहू द्या. एकदमच मला असं वाटतं मी लॅपटॉपशी बोलते कधी कधी. तर काही विचारलं काही तर. तर त्यामध्ये आपली फिलिंग जी आहे ती लिफ्ट होते. आपण त्या फ्रिक्वेन्सी चार्टचा जो फोटो पाठवला आहे तो वरच्या वरच्या लेवलला आपण चाललोय हळूहळू, तर ते आपल्याला फील होतं. मग ती ही वरची लेवल आपण मेंटेन ठेवली तर आजूबाजूच्या सिच्युएशन चांगल्या होतील आणि आपल्याला अचानक सोल्युशन दिसायला लागतील, जे आपल्याला आहे ना. तुम्हाला ते सांगते, जेव्हा खूप धूळ आहे, मातीचं वादळ आहे आपल्या समोर सगळीकडे, जी आपली निगेटिव्हिटी हे वादळ आहे आपल्या डोक्यात, तर आपल्याला सांगा चांगलं सोल्युशन आठवेल का? नाहीच आठवणार. आपण जेव्हा चांगलं क्लिअर माइंडसेट मध्ये असू, मेडिटेशन झाल्यावर सगळ्यांना चांगलं आठवतं, चांगलं कळतं की हा बाबा मला हे केलं पाहिजे. मेडिटेशन मध्ये बऱ्याच जणांना आन्सर मिळतं की हा प्रॉब्लेम होता, त्यांना ते डोळे बंद केल्यावर कळतं की हा हा हे करायला पाहिजे होतं. आणि कधी कधी वाटतं की इतकी सिंपल गोष्ट होती तरी मला का नाही सुचली. कधी कधी तुम्ही ती गोष्ट जाता, तो प्रॉब्लेम आहे ना, दुसऱ्याला सांगता, जो आता त्याचं काही घेणं नाही, तो चांगल्या स्टेट मध्ये माइंडच्या, आणि मग तुम्ही जाऊन त्याला सांगितल्यावर तो पटकन असं क्विक सोल्युशन देऊन देतो. तुम्हाला वाटतं हे तर सोपं होतं, पण मला का नाही सुचलं? कारण तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये एवढे बुडून गेलेले, तेवढे बुडून गेले की ते तुम्हाला दिसूच शकत नाही. आता हे मॅजिक बुक, मला तेच सांगते, 1000 लोकांच्या समोर ही ऍड गेली असेल किंवा जे पण गेलं असेल पोस्टर, ते जॉईनच नाही करू शकत, कारण त्यांचे डोळे आहे ना ती पॉझिटिव्हिटी शोधतच नाही. तुमचं रेटिक्युलर ऍक्टिव्हिटिंग सिस्टीम जी आहे ती तुमच्या पॉझिटिव्हिटीवरच वर्क करते. म्हणजे तुम्हाला बीएमडब्ल्यू पाहिजे तर सगळीकडे बीएमडब्ल्यू दिसणार, तसं येते. तर तुम्हाला सोल्युशन जर पाहिजे, तुम्ही जर म्हणाल मला सोल्युशन पाहिजेच आहे, सिच्युएशन वर पाहिजेच आहे, मला काहीतरी करून सॉल्व्ह करायचंच आहे, तर तुमचे डोळे, तुमचा ब्रेन ते सोल्युशन आणण्यासाठी, तुम्हाला जगवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, तो आणूनच देईल. पण तुम्ही जर निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी बोलत राहिले तर तो तेच अजून प्रूफ आणून देईल की किती निगेटिव्ह आहे माणसं, किती निगेटिव्ह सिच्युएशन असेल. प्रूफ जमा करतो आपला ब्रेन. तर त्याला ते सोल्युशन देण्याचा चान्स द्या जेव्हा तुम्ही चांगल्या फिलिंग मध्ये राहाल. The answer to any negative situation you want to resolve is to focus concentrated gratitude on it until you feel better inside. Focus gratitude, कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅटिट्यूड. म्हणजे मी तेच सांगते, भिंगासारखं धरा आणि ती सिच्युएशन जाळून टाका.
तर तेव्हाच तुम्ही आतमधल्या ज्या जाळेमध्ये जे ब्लॅक अँड म्हणजे धूळ सगळं काढाल, तेव्हा तुम्हाला स्वच्छ सुंदर घर आतमध्ये दिसेल. आणि मग आपल्याला प्रकाशात वस्तू दिसतील. मग आपल्याला जाणीव होईल, ही शक्ती आहे माझ्याकडे, ती शक्ती आहे माझ्याकडे, ही थिंकिंग पॉवर आहे, हे सोल्युशन आहे. हे सगळे सोल्युशन तुमच्या आत आहे. पण ते आपले धुळीने झाकलेले आहेत. देन यू विल सी द मॅजिक वर्क इट्स वंडर इन द आउटसाइड वर्ल्ड. आता तुम्हाला मॅजिक दिसेल. मॅजिक कुठे बाहेर नाही होणार आहे. तुमचीच जे जळमट साफ झाले की इथूनच मॅजिक होणार आहे. कुठे तर लोकांना वाटतं काय मॅजिक मॅजिक बोलताय ते, नुसते मॅजिक बोलून बोलून असं झालं तर म्हणजे फक्त मॅजिक मॅजिक बोलत राहील. पण ते नाहीये. तुम्हाला कळतंय आपल्याला ग्रॅटिट्यूड मध्ये राहणं पण किती वेळ लागतो आपल्याला. ते फक्त सिम्पल थिंग आहे ना थँक्यू म्हणणं. तेवढी पण आपल्याला जमत नाहीये. ती केली तर मॅजिक होणार आहे. In making your written list, make sure you list each of 10 things you are grateful for in the following way. आता 10 गोष्टी ज्या लिहायच्या आहेत त्या अशा पद्धतीने लिहायच्या. आय एम सो ग्रेटफुल फॉर द इलेक्ट्रिसिटी, or I am truly grateful for electricity. And finish the sentence with what you are grateful for. You can also use Walt Disney's way of using gratitude's magical power if you find it easier. तर तो पॉलियाना जो मूवी आहे त्याच्यामध्ये आय एम सो ग्लॅड दॅट असं म्हटलंय. म्हणजे आय एम ग्लॅड म्हणजेच ग्रेटफुलच. मी हे बघून इतकी खुश आहे ते लिहायचंय पुढे. की इलेक्ट्रिसिटी आहे आपल्याकडे आणि त्याच्यामुळे आता लॅपटॉप चालतोय, लाईट चालते, सगळे पंखे चालतायत, सगळ्या गोष्टी चालतायत आणि मी तुमच्याशी इंटरनेट चालतंय म्हणून बोलू शकते. आय एम सो ग्लॅड अबाउट दॅट दिस टेक्नॉलॉजी दॅट वी आर गेटिंग कनेक्टेड इन डिफरंट सिटीज. अँड फिनिश द सेंटेन्स विथ व्हॉट यू आर ग्लॅड अबाउट. तर मग सेंटेन्स फिनिश असं करायचं की कशाबद्दल ग्लॅड आहे तुम्ही. वन्स यू हॅव listed 10 things you are grateful for, finish the magical way out of negativity, practice by writing. म्हणून या 10 गोष्टी तुम्ही पहिले लिहा कशाबद्दल ग्रेटफुल आहे आणि मग ही प्रॅक्टिस करायची आहे मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. म्हणजे आता जी पण ज्याच्या आयुष्यात निगेटिव्हिटी, कोणाची जॉबची, लग्नाची, हेल्थची, मुलांची, मुलं ऐकत नाहीये, नवरा ऐकत नाहीये, रिलेशनशिप चांगलं चालू नाहीये, त्या सगळ्याबद्दल 10 म्हणजे तो प्रॉब्लेम एक घ्या आणि त्याच्याशी रिलेटेड 10 गोष्टी लिहा की आय एम ग्लॅड अबाउट, त्याच्याबद्दल थँकफुल राहा, तर तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. थँक्यू 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 फॉर द परफेक्ट सोल्युशन. अँड ते मिळालंय असं गृहीत धरा की मला सोल्युशन पण मिळालंय आणि त्याच्याबद्दल थँक्यू म्हणा. अँड जस्ट फॉर टुडे सी इफ यू कॅन गेट थ्रू वन डे विदाउट सेईंग एनिथिंग निगेटिव्ह. आता आता आपल्या परीक्षा सुरू होणार आहे. आता आपण इतके दिवस शिकलो सिलेबस, आता परीक्षा आहे आपली, की आपण एक पूर्ण दिवस एकही कंप्लेंट न करता जगू शकतो का. इट मे बी अ चॅलेंज बट सी इफ यू कॅन मेक इट थ्रू वन डे. हे चॅलेंज आहे तुम्हाला, पण बघा तुम्ही एक दिवस तरी करू शकता का. आता उद्या आहे ना आपण एक पण कंप्लेन नाही करायची. आता मला ही कंप्लेन येत होती की हा मुलगा कोणीतरी ओरडला, पण नाही, तो त्याच्या मित्राला आवाज देतो. आय एम सो थँकफुल की त्याला मित्र आहे. There is an important reason to do this because most of us have no idea how much we speak negatively, but you will have an idea after watching your words for a day. आता आपण उद्या सगळ्यांनी ही प्रॅक्टिस करायची आहे की दिवसभरात एक पण कंप्लेंट नाही करायची आहे आणि आपले वर्ड्स इतके केअरफुली यूज करायचे, इतके केअरफुली की आपण अशी कंप्लेंट म्हटली की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कंप्लेंट केली आहे. आता आपण झालोय थोडेसे मीडियमला आलोय ना, आपल्याला कळलं पाहिजे. Remember that negativity and complaint bring more of those things. And if you are aware of what you are saying, you can stop and decide if you want the consequences of what you are doing, you are about to say. हे बघा तू, आपण निगेटिव्हिटी कंप्लेन मोर तेवढ्याच अपॉर्च्युनिटी आणतील की अजून कंप्लेन होईल. त्याच्यामुळे थांबा आणि विचार करा, डिसाइड करा, डिसिजन घ्या की तुम्हाला हेच कॉन्सिक्वेन्सेस जे कालपर्यंत आपल्या लाईफमध्ये आजपर्यंत प्रॉब्लेमचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हेच पुढे कंटिन्यू करायचे हे प्रॉब्लेम की थांबवायचे, यांना कुठेतरी फुल स्टॉप लावायचा आहे. जर तो फुल स्टॉप लावायचा असेल तर कंप्लेन मध्ये आपल्याला इमिजिएट आत्ता ह्या क्षणापासून फुल स्टॉप लावला पाहिजे. So here is a magic lifeline you can use if you notice yourself thinking or saying something negative. Stop immediately and say. समजा एखादी आपली निगेटिव्हिटी पहिले तर आलीच नाही पाहिजे कंप्लेंट आता, आणि आलीच तर आपण स्टॉप करायचं लगेच आणि म्हणायचं की बट आय हॅव टू से दॅट आय एम रिअली ग्रेटफुल फॉर. जसं मी आता म्हटलं की तो मुलगा खूप ओरडतोय, पण आय एम ग्रेटफुल की त्याला मित्र आहे आणि तो मित्राला आवाज देतोय. त्यांचं लाईफ किती छान आहे चाइल्डहुडचं की ते मित्रांना असे खालून बिल्डिंग मध्ये आवाज देत आहेत. हे बघून मला माझ्या फ्रेंड्सची आठवण झाली. तर असं आपण लगेच त्या कंप्लेंटला सुधरवून घ्यायचं.
म्हणजे आली निगेटिव्हिटी की कबीर किती त्रास देतोय मला, जागवतोय, पण ठीक आहे, तो छोटा आहे, आत्ताच देईल त्रास मला. तर मी लगेच त्याचं, आणि आत्ताच तो म्हणजे तेच तर त्याचं आठवणी राहणार आहेत पुढे जाऊन. हे मी लगेच त्या वाक्याला करेक्ट करायचंय. तर मग जाऊन आपण कंप्लेन कमी करणार, म्हणजे ती कंप्लेन कमी नाही करणार, त्या कंप्लेनला पॉझिटिव्ह एंड देऊन उसको, म्हणजे आपण असं बिघडत होतं अक्षर, परत आपण काहीतरी अशी डिझाईन करायची की नाही माझं अक्षर बिघडलंच नाही, ती डिझाईन होती असं, म्हणजे त्याला करेक्ट करून घ्यायचं. फिनिश द रेस्ट ऑफ द सेंटेन्स विथ समथिंग एनिथिंग दॅट यू आर ग्रेटफुल फॉर. टेक दिस मॅजिक लाईफलाईन विथ यू अँड ग्रॅब अ होल्ड ऑफ इट अँड वेन एव्हर यू नीड इट. तर फिनिश द रेस्ट ऑफ सेंटेन्स विथ समथिंग एनिथिंग. तर आपण शेवटचं वाक्य आहे, जर कंप्लेन आली त्याच्याबद्दल काहीतरी बोलून ते असंच फिनिश करायचं आहे की चांगलं वाक्य वाटलं पाहिजे. म्हणजे ही लाईफलाईन आहे तुमची, एकच लाईफलाईन आहे. जसं करोडपतीमध्ये आपल्याला 3 लाईफलाईन मिळत आहेत ना, तशी ही एक लाईफलाईन आहे आपल्याला, की आपली हे कंप्लेन नीट करून घ्यायची. नाहीतर मग ती पूर्ण कंप्लेन गेली आपल्या तोंडातून, तर आपल्याला त्याच्याबद्दल 10 थँक्यू म्हणायचे. मग त्या 10 लाईन्स कोणत्या तरी 10 गोष्टींना थँकफुल म्हणायचं, तर ती कंप्लेन कॅन्सल होईल. The if any little problem or situation appears in the future, remember to put out the embers with gratitude before it grows into fire. At the same time, you will ignite the magic in your life. जर एखादी सिच्युएशन प्रॉब्लेम आला, तर आपण लगेच दिवा जाळायचा आहे. कोणता? तर थँकफुलनेस, कृतज्ञतेचा. तर एट द सेम टाइम यू विल इग्नाइट द मॅजिक. लगेच आपला तो दिवा जाळला की आपल्याला त्या दिव्याभोवती जो प्रकाश येतो, तसेच आपल्या त्याच्या भोवती मॅजिक आपल्या लाईफ भोवती येणार आहे. तर प्रॅक्टिस मॅजिक, प्रॅक्टिस नंबर 7 आता आपलं आजचं, द मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. तर आपल्या सकाळच्या काउंट युअर ब्लेसिंग त्या 10 करायच्याच आहे, 10 लिस्ट करायच्या आहे. चूज वन प्रॉब्लेम ऑर निगेटिव्ह सिच्युएशन इन युअर लाईफ दॅट यू मोस्ट वॉन्ट टू रिझॉल्व. आत्ताच्या क्षणी आपल्याला जो प्रॉब्लेम रिझॉल्व करायचा असेल तो सिलेक्ट करायचा आहे आज. एकच प्रॉब्लेम घ्या पहिले. तर लिस्ट 10 थिंग्स दॅट यू आर ग्रेटफुल फॉर अबाउट द निगेटिव्ह सिच्युएशन. आता त्या निगेटिव्हिटीमध्ये तर तुम्हाला हेल्थ ब्रेकडाऊन असेल, रिलेशनशिप असेल, मनी असेल, काही असेल, त्या एका ब्रेकडाऊन मधले तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी काय आहे त्याची, त्याच्याबद्दल धन्यवाद लिहा. ऍट द एंड ऑफ युअर लिस्ट राईट थँक्यू 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 फॉर द परफेक्ट सोल्युशन. ती लिस्ट झाल्यावर लिहायचंय थँक्यू 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 फॉर द परफेक्ट सोल्युशन. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा, त्या प्रॉब्लेमचा चांगला तोडगा, काहीतरी सोल्युशन मिळालंय, परफेक्ट मिळालंय. आणि ते पण म्हणजे एकदम युनिव्हर्सने सगळ्या सिच्युएशन अशा टाकल्या होत्या ना आपल्या समोर चाली, का त्याचा एकच खेळ, एकच असं चालीने उत्तर मिळेल असं. तर जस्ट फॉर टुडे सी इफ यू कॅन गेट थ्रू वन डे without saying anything negative. If you notice yourself thinking or saying something negative, use the magic lifeline. Stop immediately and say, but I have to say that I am really grateful for. म्हणजे आपण आता समजा उद्यापासून आहे ना, करोडपतीच्या गेम मध्ये अमिताभ बच्चन आपल्या समोर आहे आणि ते आपल्याला एकच लाईफलाईन देणार आहे. तर आपण जशी कंप्लेन केली तर लगेच ती एक लाईफलाईन यूज करून आपण म्हणायचं, बट मला असं म्हणायचं होतं की मी खरंच याच्याबद्दल थँकफुल आहे. तर असं आपण कंप्लेंट केली तर त्याला एकदम सुधरवा, नाही तर दिवसभर स्वतःचे वर्ड्स वॉच करा की आपण निगेटिव्ह काय बोलतोय, नाहीच बोललं पाहिजे. तर जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड्स थँक्यू 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 फॉर द बेस्ट थिंग्स दॅट हॅपन ड्युरिंग द डे. तर रात्री मॅजिक रॉक घ्यायचा आणि आपण पॉझिटिव्हली त्याला सगळ्या दिवसभराच्या चांगल्या गोष्टी ऐकून बोलून थँक्यू म्हणून झोपून जायचंय. तर मग त्याच्यामध्ये, तर तुम्हाला हीच परीक्षा आपल्याला की आजपर्यंत आपण जे शिकलोय. तर तुम्ही म्हणाल मग काही निगेटिव्ह झालं, प्रॉब्लेम आला, कोणी भांडलं, तर मी काय करू? तर मग जर कोणी भांडत असेल तर त्याचा मुद्दा काय असेल, काहीतरी चिडला असेल समोरचा, समजा बॉस चिडला, बायको नवरा बायकोंमध्ये भांडण झालं, सासू सासरे घरचे काही पण झालं, तर काय करायचं? तर त्याच्यामध्ये आहे ना, तो त्याला काय उडायचं तर उडू द्या. तो किती चिडला, किती थरथर झाली, किती डोकं फिरलं, त्याची पूर्ण बॉडी लँग्वेज अशी उभी राहून हाताची घडी घालून आहे ना, असंच बघत राहा. तो पण स्टॉप होऊन जाईल की ह्याला काय झालं, हा का रिप्लाय देत नाहीये. कारण आपल्याला कंप्लेन नाही करायची, त्याच्या लाईफचा काय प्रॉब्लेम करायचा तो करेल. आपल्या लाईफमध्ये आता जेवढे झाले ते काही कमी आहे का अजून नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायचे? तर आपण पूर्ण बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करायची. उलट हे ग्लॅड गेम सारखं घ्यायचं आपण, की आपण पण अशाच थैथय करतो ना, जेव्हा चिडतो तेव्हा ह्याच्यावर चिड, त्याच्यावर चिड, ते बघायचं. आणि दुसरं की त्याला एक्झॅक्ट विचारायचं की आता हे जे सगळं चिडतोय त्याच्यावर तुला काय सोल्युशन पाहिजे, म्हणजे माझ्याकडनं काय अपेक्षा आहे, की मी काय करू म्हणजे तू शांत होशील. तोच हे होऊन जातो शॉक, की हे असं काय विचारतोय, म्हणजे त्याला भांडणं अपेक्षित असतं. मग तो म्हणेल की नाही, मला हे अपेक्षित आहे की तू हे करावं.
मग ठीक आहे, तुम्ही ते करून द्या, सिंपल. तर कोणी चिडलंच आहे, बॉस जरी चिडला तर त्यांना फक्त एवढंच विचारा. म्हणजे चांगल्या गोष्टींनी, चांगल्या वेनी पण आपण सॉल्व्ह करू शकतो, की माझं काय चुकलं आणि मी कुठे इम्प्रूव्हमेंट करू. समजा एखाद्या कामात पीडीएफ काही पाठवलं, एक्सेल पाठवलं, प्रेझेंटेशन, काय चुकलं? बस एवढंच विचारायचं, माझं काय चुकलं आणि मी काय इम्प्रूव्ह करू. एवढ्या 2 शब्दांनी पुढची वादावादी कोणातच होणार नाही. कोणातच नाही. आई, वडील, सासू, सासरे, मुलगा, जावई, कोणी पण असो, बॉस असो, पार्टनर असो, कलीग, काही पण. माझं काय चुकलं आणि मी काय इम्प्रूव्ह करू, ह्या 2 वाक्यांनी काय बोलणार आहे पुढचा? काहीच नाही बोलू शकत. कारण आपण रेडी आहे ना माझी चूक सुधारायला. तर मग हेच करायचंय आणि आपण त्याच्यामुळे निगेटिव्हिटीत नाही जायचंय दुसऱ्या माणसामुळे. कारण आपण हे जे पुण्य कमवतोय डे बाय डे, डे बाय डे इतक्या मेहनतीने, असाइनमेंटने रोज 8 ते 9:30 येऊन 1.5 तास पुण्य कमवून आणि नंतर दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण सगळं असं केलेलं, असं जमा केलेली बॉटल पाणी आपलं स्वच्छ सटकन सांडून देतो कोणावर. म्हणजे काहीच उपयोग राहत नाही त्या पॉझिटिव्हिटीचा. त्यामुळे कितीही संताप झाला, माझा पण होतो अजून पण. पण तरी मग मला आठवतं की नाही आपल्याला करायचंय, करायचंय, आपलं लाईफ सुधरवायचंय, तर ते केलं पाहिजे. आज मी मेडिटेशन नाही घेते. आज आपण आपल्या लाईफचा कोणाचा काय काय प्रॉब्लेम फक्त असं हे टाकू शकता म्हणजे रिलेशनशिप, हेल्थ वगैरे फक्त नाव, डिटेल नाही. असं हेल्थ, रिलेशनशिप काय, मग कसं प्रॅक्टिस करणार आहे, किंवा कोणाला काही बोलायचं असेल, काही एक्सपिरियन्स आला असेल तर शेअर करा. एक्सपिरियन्स मी ह्याच्यासाठी शेअर करायला म्हणते, की माझा बेनिफिट नाहीये त्याच्यात, दुसऱ्या माणसाला इन्स्पिरेशन मिळते, की ह्यांनी असाइनमेंट कशी केली, किंवा त्याला काही इफेक्ट आला का, किंवा कोणाचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कसा कामी आला, हे ह्याच्यासाठी. थँक्यू गौरी मॅम. आयफोन. एकतर आपण मेडिटेशन घेऊ शकतो 2-3 मिनिटं थोडस, फक्त मग श्वासावर लक्ष द्या. एक मिनिट. सगळ्यांना सवय झाली. मी आहे ना मेडिटेशन नेक्स्ट मंथ आहे ना 21 दिवस घ्यायचा हे करते, प्लॅन करते. तर सगळ्यांनी मला सांगा बरं घ्यायला पाहिजे की नाही. 21 दिवस मी ते पेड घेणार आहे. सकाळी 21 डेजची सिरीज घेणार आहे. आणि हे मेडिटेशन मी खरंच प्लॅन नव्हते केले. मी असंच मला वाटतंय तसं घेते. पण सगळ्यांचं असं आहे की त्या फुलाला न्यू क्रिएट करायचा होता, की मेडिटेशनची सिरीज आहे ना 21 दिवस पूर्ण वेगवेगळे मेडिटेशन असणार आहे. रोज सकाळी पाऊण तास, अर्धा पाऊण तासाचे घेऊ शकतो आपण असं. तर मार्च मध्ये परत आपण जी फ्रिक्वेन्सी स्टार्ट केली आहे ती परत सगळ्यांची खाली नको जायला. म्हणजे आपण सगळे जे मोमेंटमला आलोय तर परत आपलं मॅजिक बुक संपलं की परत आपण कंप्लेनला लागायला नको. म्हणून मग ते मेडिटेशन आपण थोडं सुरू करू शकतो. हे मॅजिक बुक झालं की मी 4-5 दिवस थोडा रेस्ट घेते आणि मग आपण मेडिटेशन करूया. चला आता आपण स्टार्ट करतोय मेडिटेशन. श्वासावर लक्ष द्या. येणारा श्वास, जाणारा श्वास लक्ष द्या. श्वास आहे ना मोजणार आहे तेवढा वेळ श्वास घ्यायचा. 4 म्हटलं की मध्ये, 4 म्हटलं की थांबायचा, 4 म्हटलं की सोडायचा आणि 4 म्हटलं की बाहेर टोकायचा श्वास. 1 श्वास घ्या. 1 2 3 4. श्वास रोखून ठेवा. श्वास सोडा. 1 2 3 4. दीर्घ श्वास घ्यायचे आणि बाहेर रोखायचा श्वास. 1 श्वास घ्या, आत घ्या. 1 2 3 4. श्वास रोका. 2 3 4.
श्वास सोडा. 1 2 3 4. श्वास रोका. 1 2 3 4. श्वास घ्या. 1 3 4. श्वास घ्या. 1 3. श्वास सोडा. 1 2 4. तसे शांत बसा. एकमेकांवर चोळा आणि डोळ्यांवर फिरवा. चालेल, चलो बाय बाय. थँक्यू. Bye. Thank you. येस, वेलकम.